आपलं कुठेही असं आपल्याला सांगायचं नाही आहे की तुमची कर्म सोडा आणि अध्यात्माचा मार्ग पकडा. तर स्वतःबरोबर वेळ नाही मिळत आहे आणि जरी वेळ मिळाला तर स्वतःबरोबरचे कन्व्हर्सेशन्स जे होत आहेत, स्वतःबरोबर जे आपण बोलतोय ते कदाचित आपल्या मनातले थॉट चुकीचे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, कारण की त्यावर आपण अभ्यासच केलेला नाहीये. तिकडे मनाचे श्लोक आपल्याला बेनिफिट करतात. या चित्रपटाच्या निमित्तानेच असं नाही, तर मनाचे श्लोक आधीही वाचण्यात आले होते. दासबोध वाचण्यात आलं नव्हतं, पण या चित्रपटाच्या निमित्ताने त्याचं वाचन झालं. आता सध्या खरंच असं झालंय की कुठल्याही गोष्टीचा खूप जास्त अतिरेक होतोय. तुम्ही बॅलन्स्ड राहणं, संतुलित मन ठेवणं हे इतकं गरजेचं आहे. तर हे रामदास स्वामींनी तेव्हाच लिहून ठेवलंय. ॲक्टर्स आणि काहीतरी एक रिहर्सल व्हायचं आणि आम्हाला कळायचं नाही ते काहीतरी वेगळं आणतायत. आपल्याला अजून एक 2 पावलं पुढे चालायला पाहिजे, आपल्याला 2 पावलं मागे यायला पाहिजे, त्यांना ही स्पेस बनवायला पाहिजे. पूर्णपणे समर्थ रामदास स्वामी यांचा विचार हा आयुष्याशी कसा जोडता येईल, नातेसंबंधांशी कसा जोडता येईल, आपल्या रोजच्या जगण्यामध्ये कसा जोडता येईल, ह्या दृष्टीने हा सिनेमा आम्ही केला आहे. नाती सगळ्यात वाईट. मना सज्जना हित माझे करावे, नायका तुड चित्ती धरावे, पाठ ठेव मलाही. उपयोग काय आहे? पण बास. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. मित्रांनो, एक असा सिनेमा ज्या सिनेमाने खऱ्या अर्थाने आपल्याला थोडं मागे नाही तर जगाच्या पुढे घेऊन गेला असा सिनेमा आपण म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही, कारण आपल्या भेटीला आलेला आहे त्या सिनेमाचा ट्रेलर. तो सिनेमा म्हणजे समर्थ. आणि या समर्थ सिनेमाची संपूर्ण टीम आज आपल्यासोबत आहे. त्यांचं स्वागत करूया आपल्या लोकमत फिल्मीवर. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लोकमत फिल्मीवर. आणि किती प्रसन्न चेहरा आहे, म्हणजे अध्यात्माचा विषय निघाल्यावरती किती प्रसन्न वातावरण होऊन जातं. मला म्हणजे मला पुष्कराजला विचारायचा आहे प्रश्न. भूषणला पहिले विचारणार होतो. हे अचानकपणे विचार दिग्दर्शक ज्याच्या मागे तो विचार करतो माणूस किती मोठा असेल. क्या बाटे पाठीशी आहेत आणि त्याच्या पाठीशी समर्थ आहेत, हे लक्षात घे. त्यामुळे त्याशिवाय काही होऊ शकत नाही. येस, विचार. पुष्कराज, एकंदरीत आपल्या समर्थ हा सिनेमाचा ट्रेलर पाहिला आपण आणि त्या ट्रेलरमध्ये तुझी एक वेगळी भूमिका दिसली आपल्याला. म्हणजे तुझ्या वयाचा आहेस त्या वयापेक्षा 21 वर्ष जास्त आपण असं धरूया. बरोबर आहे तू तसा, पण मग हे कसं काय धाडस केलंस तू आपल्या वयापेक्षा मोठ्या पात्राला साकार करण्याचं? मला या गोष्टीला लोक धाडस म्हणतात हेच मला आश्चर्यकारक वाटते. मग का धाडस आहे हे मला खरोखर कळत नाही आहे. आणि का लपवायचं असतं किंवा लपवणं तरी ठीक आहे वय, पण असं का करू नये, असं एक्सपेरिमेंट्स का करू नये. मग ह्याच्यानंतर जर मला त्याच वयाचे रोल्स यायला लागले तर मग आपण बघूया तेव्हा काय होतं ते. पण मुद्दा मला वाटतं की नटाला कुठले भाव दाखवता येत आहेत, त्याला कुठले भाव समजत आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे वयापेक्षा, असं माझं मत आहे. आणि मला खरोखर आश्चर्य वाटलं जेव्हा लोकांनी अगदी दिग्दर्शकांपासून सगळ्यांना असं वाटलं की तू कसं काय हे करतोस. म्हणजे त्याला मला खात्री होती की त्याला मी करीन का नाही याच्याबद्दल शंका नव्हती, पण एवढ्या मोठ्या वयाचा रोल का करावा आत्ता या वयामध्ये, असं त्याला वाटत होतं. आणि आता जेव्हा प्रश्न येतात की धाडस का करतोय, तर मला गंमत वाटते त्या गोष्टीची. म्हणजे वेगवेगळ्या भूमिका केल्यात. म्हणजे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यममध्ये आम्हाला 18 वर्षाची मुलगी असते, म्हणजे त्याची दिसली नाही आहे ती अशी समोरासमोर. त्यामुळे तसं काही वयाचा आम्ही कधी कुठं तसा विचार नाही केला. पण भाव कुठले दाखवता येत आहेत आणि आपल्याला काय पटतंय त्यावर मी तरी गोष्टी ठरवायचा प्रयत्न करतो. पण मग मला भूषणला विचारायचं आहे की तुम्ही दोघं बॅचमेट आहात असं आम्हाला कळलं एकंदरीत. मग वडिलांची भूमिका करताना कुठल्या आव्हानांना तुला सामोरं जावं लागलं होतं? आम्ही चिंचवडचे आहोत हे मला माहिती आहे. बॅचमेट मला आत्ता रिसेंटलीच कळलं. पण आम्ही एका शाळेत नाही, जसं हा म्हणाला, पुष्कराज म्हणाला की सिस्टर कन्सर्न, तू अस्लासमध्ये होतास का? अच्छा, तो अस्लासमध्ये आणि मी बजाजमध्ये, अशा चिंचवडच्या 2 शाळा एकाच सोसायटीच्या, अशा शाळांमध्ये होतो. पण मुळात तेच, आज शाळेत आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा जसे वेगवेगळे रोल्स करत असताना तेव्हा जसं इम्पॉर्टंट नसतं की आपण कोणतं पात्र करणार आहोत. तू आत्ता वडिलांचं काम करणार आहेस, तू आजोबांचं करणार आहेस, आपण त्या कॅरेक्टरमध्ये शिरतो. तर तसंच आहे. त्यातून आत्ता चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तर लक्षात येईल की लहान समर्थसुद्धा आहे. आयान मी ती भूमिका केली आहे, लहान मुलगा, अतिशय गोड काम केलेलं आहे. तर मोठा पार्ट हा वडिलांचा आणि लहान मुलाचा सुद्धा आहे.
तर हे फक्त मोठ्या समर्थाचे वडील नसून तेवढाच महत्त्वाचा भाग त्या लहान समर्थाचा सुद्धा आहे. तर त्या ह्यानी सुद्धा ते मॅच झालेलं आहेच आणि त्याच्याचबरोबर ज्या ह्यानी ग्रो होत आहेत, समर्थ जसा मोठा होतोय तसं ते एजिंग दाखवणं आणि ते आजकाल काही खूप टफ झालेलं नाही आहे. अँड ॲज ॲक्टर्स आपण ते चॅलेंज स्वीकारलंच पाहिजे. मी सुद्धा वेगवेगळ्या भूमिका करतोय. मध्येच अचानक कॉलेजमधला दिसतोय, तर मध्येच अचानक मला 8-10 वर्षांची मुलगी असतात, तर तू माझा किनारा काही महिन्यांआधी चित्रपट एक केला होता त्याच्यात होतं. सो हे आपण प्रत्येकजणच करत असतो. तसं एज डिफरन्स वाईज बघायचं झालं तर आमच्या अख्ख्या स्टारकास्टमध्येच खूपच कमी एज डिफरन्स आहे, म्हणजे त्या लहान मुलांना सोडलं तर. पण अगदीच जवळपासच आहोत आम्ही, की काही एक म्हणजे डिफरन्स असेल. पण ते त्याच्याकडे लक्ष जातच नाही, कारण काय मेन आहे की चित्रपट इतका चांगला आहे, इतके कॅरेक्टर्स चांगले आहेत आणि तो विश्वास प्रत्येकाला एकमेकांवरती आहे की आपण उत्तम काम एकमेक स्वतः त्याचं प्रत्येकाची ॲक्टिंग स्कूल खरं तर वेगवेगळी आहे, पण माहिती आहे की त्यांचा थॉट तोच आहे, चित्रपटासाठी माझ्या कॅरेक्टरसाठी मला काय करायचं आहे. आता शर्वरीताई सुद्धा ॲक्ट्रेस आहेच, पण त्याचबरोबर उत्तम कथ्थक नृत्यांगना सुद्धा आहे. तर त्यामुळे तिचं एक्सप्रेशन्स त्याचं कॉम्बिनेशन तिथे आहे. प्रत्येकाचं त्याप्रमाणे कामात ते रिफ्लेक्ट नक्कीच होतं. सो दॅट इज बेनिफिटिंग द फिल्म. आणि ते बघताना कदाचित आत्ता चर्चा होताना म्हणून यायची होती, चित्रपट बघताना कुठे लक्षही जाणार नाही की ओ हे एकाच एज ग्रुपचे आहेत का, ह्यांचं एज ग्रुप काय. आणि त्याचं विशेष श्रेय हे अख्ख्या टीमला जातं, कॉस्ट्युम टीमला जातं, कारण काय नुसतंच ह्याचं एज अप केलेलं नाही आहे, तर मला सुद्धा एज डाऊन केलेलं आहे. तर त्यामुळे ते माझ्या लुकमधून, काही कॉस्ट्युम्समधून ते एज कसं कमी दिसेल, मग कुठे पाहिजे आपल्याला अजून लुकमधले डिफरन्सेस आहेत, तर त्याप्रमाणे ते हे करणं, कॅमेऱ्याच्या ह्यानी ते रिफ्लेक्ट होणं, की आधीचा काळ दिसणं गरजेचं आहे तर तो वेगळं दिसणं, त्याचबरोबर आजची गोष्ट सुद्धा यात आहे. तर हे सगळंच एकंदरीत टीमवर्क नक्कीच त्यात आहे. पण मग तू असं पुष्कराजला म्हणाला होतास का, अरे तू बाप काम करतोस, मग त्याने ठरवलं की आता ह्याच्या बापाचीच भूमिका करतो? नव्हतं म्हणालो, पण आता चित्रपट एकत्र काम केल्यानंतर मी नक्कीच म्हणेन, तो कायमच आवडायचा, पण आता काम केल्यानंतर खूपच त्यात छान वाटलेलं आहे. सो काम तर तो बाप करतोच, पुष्कराज आता काय तर म्हणणं आहे तुझं बाप्पाचंही काम याच्यावर? केलं. नाही तेच असं लोकांनी म्हणावं अशी पण इच्छा असं काही नाही आहे. चित्रपट लोकांपर्यंत पोचावं, ज्या भूमिका आम्हाला दिल्यात आम्ही सगळ्यांनी त्या प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या पोचाव्यात. त्यामुळे सगळेच बाप आहेत तसं म्हणलं तर. पण पुष्करच मला विचारायचं की ना, एक आपण कलाकार म्हणून ना, एक आपलं माइंड सेट करतो किंवा एक कॉन्सन्ट्रेशन असतं किंवा आपल्याला कोणी मोटिवेट करत असतं, मेडिटेशन लागतं. तर तू आपली पात्र साकारण्यासाठी कशा पद्धतीचं मेडिटेशन करतोस, ज्याचा तुला फायदा झाला आपल्या समर्थ सिनेमासाठी? मी म्हणजे ते लोकांना अजिबातच वाटत नाही, पण मला मानसिक आरोग्याबद्दल अवेअरनेस तर नक्कीच आहे आणि त्याच्याबद्दल काम करायची इच्छा पण आहे. तर जे मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये ज्या गोष्टी आहेत, थेरपी असेल किंवा काउन्सिलिंग असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्याच्याचप्रमाणे माझे एक स्पिरिच्युअल गाईड आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, ज्यांना मी मानतो आणि ज्यांच्याबरोबर मी त्यांच्याकडून शिकलेलं मेडिटेशन मी करतो. ते मला नेहमीच शांत राहायला मदत करतं. या चित्रपटाच्या निमित्तानेच असं नाही, तर मनाचे श्लोक आधीही वाचण्यात आले होते. दासबोध वाचण्यात आलं नव्हतं, पण या चित्रपटाच्या निमित्ताने त्याचं वाचन झालं आणि प्रत्येक वेळी काहीही वाचल्यानंतर आणि अगदी असं म्हणजे मी लहान असताना, मी 7वी-8वीमध्ये असताना माझा सगळ्यात फेवरेट छंद होता डिक्शनरी वाचणे. म्हणजे शब्द आणि त्यांचे अर्थ सतत वाटायचं की या शब्दाचा अर्थ काय आहे, ते शब्द मी डिक्शनरी वाचत बसायचो. आज मला दडपण आलं होतं, मला हा शब्द माहिती नाही काय. तर त्याच्यामुळे ह्याच्यावर माझं कधीच भागत नाही आणि हे योगेशला पण अगदी चांगलं माहिती आहे की माझं भागतच नाही की ही लाईन लिहिली याच्या मागे काहीतरी अजून 5 तरी अर्थ असतील. पण मग ह्याचे तू फायदा कोडे सोडवण्यासाठी केला असशील आयुष्यामध्ये, पेपरचे कोडे केलं. आयुष्याचं कोडे एवढं आहे रे की पेपरचं कुठे सोडत बसू. शब्द फक्त माहिती असले तरी इनफ आहे. आणि अर्थात माझ्या बाबतीत हेही म्हणलं होतं की तुला शब्द खूप माहिती असतात, पण योग्य वेळी योग्य शब्द तुला सुचत आहेत का, हे असं कधी होत नाही. म्हणजे माझं पहिले म्हणजे ज्याच्यामुळे मी खूप घराघरात पोचलो, आशू दिलदोस्ती दुनियादारीमधल्या पात्रामुळे, त्या विनोद लवेकर नेहमी म्हणायचं की ह्याला बोलायला नका देऊ रे. कारण एकतर मी कितीही तिथे खूप काहीतरी फनी किंवा कॉमेडी काही जरी केलं, मिश्किल काही केलं, आणि ह्याला वाटतं आमची मैत्री मिश्किल आहे कारण हा तसा आहे त्यामुळे आमची मैत्री तशी झाली आहे, पण अदरवाईज मी असा बसून असायचो पूर्ण वेळ कुठेतरी शून्यात बघत वगैरे, आणि हे कुणाला मान्यच नाहीये. तुझा दिलदोस्तीचा तो किस्सा म्हणजे एक एपिसोड मला आजही आठवतो.
गरमी होत असते आणि फ्रीज ओपन करून तू थंड हवा खात असतोस तो आता. हो. तर ते असं काही काही गोष्टी मला करायला लावल्यात, पण मी हे मूळ आयुष्यात नाही करत असं काही. मी असं हे शांत प्लीज बसलेलो आम्हाला असतो. कॅमेरामध्ये बघून प्रेक्षकांना सांगा मी sir. सांगतोय की मी जे जे केलेलं आहे डू इट ॲट युअर ओन रिस्क. मी स्वतः फ्रीज उघडून वगैरे आत तोंड घालून वगैरे असले काही प्रकार करत नाही. मी आश्चर्य का नाही आहे. पण मला असं मी अत्यंत भूषणी मला आय थिंक ही लगरी, पण आपण फार सोशल लोक नाही होतो म्हणजे याच्यातले, म्हणजे कुठेतरी तू कधीच असं मला बघणार नाही की कुठे ग्रुपमध्ये बसल्या वगैरे. म्हणजे मला सगळे लोक आवडतात, पण मला somehow ती माझ्याकडे ते नाहीच आहे, म्हणजे ते चार्मच नाही आहे की खूप लोकांना घेऊन त्यांना काहीतरी छान मज्जा करावी त्यांच्यावर, असं ते होत नाही. तर मी हे प्रकार केलेले आहेत की 2.5-3 महिने घराच्या बाहेर न पडणे. आणि ह्याच्यामुळे नाही की मानसिक स्वास्थ्य वाईट आहे वगैरे म्हणून नाही, तर मला आवडतं आहे. मी घरी शांतपणे मी वाचन केलेलं आहे, मग तेव्हा काहीतरी अजून काहीतरी शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कमिंग बॅक टू द ओरिजिनल क्वेश्चन, या सगळ्या चित्रपटामध्ये विश्वंभर ही भूमिका जी मी साकारली आहे, म्हणजे बाप आत्ता सतत येत आहे, पण विश्वंभर ही जी भूमिका साकारली आहे त्यातलं मला काय म्हणजे सगळ्यात जास्त भावलं, तर जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा तेच द्वंद्व माझ्या मनात चालू होतं की सगळं सोडून जावं का, सगळं नको का, हे सगळं आपल्याला काही नको का, म्हणजे हे काय करायचं. 4 तास प्रवास करून आपण कुठेतरी जातो आणि काहीतरी करतो काम, आणि मग ते सगळे या सगळ्याचा काय एक्झॅक्टली उपयोग आहे, आणि शांतता तर नाही आहे. तर या सगळ्यात मला असं वाटलं की त्या पात्रापासून सुरुवात आपण केली पाहिजे. त्याला काय सापडतात का उत्तर विश्वंभरला, आणि त्याच्या निमित्ताने मला काही माझी उत्तरं सापडतात का. कारण नेहमी आपल्या वाट्याला येणाऱ्या भूमिका आपल्याला काहीतरी शिकवून जात असतात. तर काही गोष्टी तो मी प्रवास केलेला आहे, आणि आत्ता मला बऱ्याच गोष्टी मिळाल्यात चित्रपट बघितल्यानंतर. तो खूप लोकांनी बघितल्यानंतर जर आम्ही परत इंटरव्ह्यूला आलो तर काय काय मिळालं तेही तुला कळेलच. क्या बात आहे. शर्वरीताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एक उत्कृष्ट नृत्यांगना आहातच, पण कसं असतं की आपले जे नवरस आपण अभिनयात शिकतो तेच आपण नृत्यात शिकतो. तर त्या नवरसांचा कशा पद्धतीने समर्थ या चित्रपटाला फायदा झाला आहे? कारण तुमचा एक क्लोज आहे ट्रेलरमध्ये, त्या क्लोजमध्ये कळतं की त्यांच्या डोळ्यामध्ये जे भाव आहेत ना ते प्रकर्षाने आपल्याला जाणवतं. आणि DOP यांच्यासाठी मी खरोखर टाळ्या वाजवतो. खूप नक्कीच. सुंदररित्या आमच्याकडनं तो पण क्षण टाळ्या. टिपलेला आहे त्यांनी. काय सांगाल तुम्ही? नवरस असे हे ना दरवेळेला मी माझ्याकडे ज्या शिकायला मुली येतात त्यांना पण सांगते की असे वेगळे कंपार्टमेंट्स नाही आहेत हे नवरस जे आहे ते. म्हणजे खूप वेळा असं वाटतं की हास्य म्हटल्यावर एवढं हास्य दिलं की ते हास्य झालं, आश्चर्य म्हटल्यावर एवढं आश्चर्य दिलं की असं दिलं. तर तसं नाही आहे ना, ते एकात एक रस मिळालेले आहेत. त्यामुळे आश्चर्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आश्चर्याने धक्का बसणं हाही असतो, विस्मयकारी आश्चर्य असतं, काहीतरी अद्भुत दिसतंय म्हणून. तर हे त्याच्या जोडीला दुसरा रस एक येतो आणि मग तो रस घडतो. तर मला वाटतं की त्याचं पहिल्यापासूनच मनामध्ये कायम नृत्य करताना विचार झालेला आहे नवरसांचा. आणि डोळ्यातून व्यक्त व्हायला नृत्य शिकवतं पहिल्यापासून, तर त्याचा उपयोग नक्कीच होतो. पण काय होतं, माध्यमं वेगवेगळी असली ना की कधीकधी असं वाटतं की आपलं लाऊड होतं आहे का. हा एक छोटा धोका असतो. कारण तुम्ही जेव्हा रंगमंचावर नृत्य करत असता तेव्हा तुमची इच्छा असते की शेवटपर्यंत जो प्रेक्षक बसलाय त्याला माझ्या भावना पोचल्या पाहिजेत. त्यामुळे प्रोजेक्शन द्यायची पद्धत तुमची तेव्हाला वेगळी असते. आणि इथे अतिथ सरांसारखे कॅमेरामॅन असतात जे तुमचं अगदी वही छोटीशी वर गेली तरी सुद्धा टिपू शकतात. आणि त्यामुळे आणि लाईटिंगनी तुमच्या डोळ्यामध्ये इतकी जादू आणतात की तुम्हाला फक्त त्या यू हॅव टू गो विथ द फ्लो एवढंच असतं त्या ह्याच्यामध्ये. तर मला तिथे फक्त अशी कधी कधी भीती वाटते की एवढे वर्ष नृत्य करते तर कॅमेरासमोर येताना ते कुठेतरी लाऊड न होता साहजिक नैसर्गिक असं जितकं होईल तिथे ते करण्याचा माझा कल तरी असतो. आणि मग योगेश सरांसारखे दिग्दर्शक मिळाल्यावरती आपोआपच जास्त होत असेल तरी सांगितलं जातं, ह्याचा मला आनंद असतो की एक सिनियरिटी बघून की आता कसं सांगायचं या व्यक्तीला असं न ठेवता आपल्या भूमिकेला जेवढं लागणार आहे तेवढं जर काढून घेतात दिग्दर्शक, ते मला मनापासून आवडतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते जमू शकतं आणि ती प्रोसेस सोपी होऊन जाते. आणि मग इतका गोंडस मुलगा तुम्हाला या चित्रपटात मिळाला, त्याविषयी काहीतरी सांगा आम्हाला. दोन्ही मुलं गोंडस आहेत. म्हणजे 10 वर्षाचा जो आयान आहे तो पण फारच त्यांनी समजून उमजून काम केलं. त्याच्यासाठी ते तसं अवघड होतं खरं तर, पण खूप छान काम केलं आहे त्यांनी. आणि त्याच्याबरोबरचा स्पॅन मोठा आहे माझा. ह्याच्याबरोबर माझा एकच सीन आहे. एकच सीन आहे.
तर पण तो सीन करायचा आहे हे सांगितलं गेलं. जेव्हा मला ही भूमिका विचारली गेली तेव्हा मला भीत असं सांगितलं गेलं की मोठं समर्थ भूषण प्रदान करतोय, पण ताई त्याच्याबरोबर तुझं हार्डली म्हणजे एक सीन असणार आहे. म्हणजे ते असा प्रयत्न करत होते की तुला त्याच्यात म्हातारं दाखवायचं आहे पूर्णपणे, तर म्हणजे त्याच्यासमोर त्याची आई वाटावी इथपर्यंत गेटअप तुझा जाणार आहे किंवा काय असं. तर तो हळूहळू अमोल भगत मला हे सांगायचा प्रयत्न करत होता की एक किंवा जास्तीत जास्त 2 सीन्स असतील की जिथे मोठा समर्थ नाही तर पूर्ण वेळ 10 वर्षाचाच आहे तुझ्यासाठी वगैरे असं. तर मी त्याला म्हटलं अरे मला पूर्ण वेळ हा समर्थ असेल तरी प्रॉब्लेम नाहीये, ॲज लॉंग तो ॲज जसं तसाही 10 मगाशी वर्षाचा वाटू शकतो. म्हणजे मगाशी पुष्कराज जसं म्हणाला तसंच आहे की ॲज लॉंग ॲज ती भूमिका तुम्हाला समाधान देऊन जाते, ती तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही ज्या प्रकारे व्यक्त झालाय त्याच्यापेक्षा वेगळं व्यक्त व्हायला वाव देते, तर मला कधीच इन्सिक्युरिटी वाटली नाही की दिसण्याची किंवा आपल्या वयाची किंवा कधीच नाही आयुष्यात. त्यामुळे मी त्याला म्हटलं की अरे असं काही वाटून घेऊ नकोस. त्यामुळे एकच सीन आहे आमच्या दोघांचा, पण तरी मला तो करताना पण फार फार छान वाटलं. भूषण, आजच्या पिढीचा जो तरुण आहे त्याची भूमिका आहे तुझी, आणि अध्यात्माच्या जवळ म्हणजे अध्यात्मापासून आपण किती आजची तरुण पिढी लांब जाते हे एकंदरीत आपल्याला तुझ्या कॅरेक्टरकडे बघून पाहायला मिळतं. मग कशा पद्धतीने तू न्याय द्यायचा प्रयत्न केलायस, त्या अध्यात्माला कशा पद्धतीने तुझ्यापर्यंत घेऊन आलायस या सिनेमाच्या माध्यमातून? भूषणकडे की कॅरेक्टर कॅरेक्टरकडे आणि भूषणकडे. सो मुळात मला वाटतं हा चित्रपट आता ट्रेलर बघताना आपण सगळेजण आपापली मतं त्याप्रमाणे बनवतोय, पण चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येईल आपल्याला की हा चित्रपट त्या बॅलन्सबद्दलही बोलतो. म्हणजे नुसतंच अध्यात्माकडे एखाद्याने खूप जास्त स्वतःला वाहून नेलं तरी ते पूरक नसणार आहे. ते कारण तुझं ते पात्र सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन आहे की आता काही कशा वाटतं पद्धतीने. एक्झॅक्टली, तर म्हणून मी म्हणतोय तर त्याप्रमाणे तर कुठलाही, म्हणून मी परत म्हणतो की बॅलन्स हा महत्वाचा आहे. अध्यात्माकडे पूर्णपणे वाहून जाण्यातही एखाद्याचा चॉईस असू शकतो, पण त्यात तुमचा तोटा काही गोष्टींबद्दल होणार आहे. तसंच अध्यात्मापासून लांब आपण आपल्या एका वेगळ्या जर्नीकडेच जात राहिलो तरी त्यातही तोटा असणार आहे, फायदाही असणार आहे. पण ते आपल्याला चॉईसेस, प्राईस अँड चॉईस जे असतं त्यातलंच आहे की तुम्हाला तुमचं चॉईस घ्यायचा, किंमत ही मोजावीच लागणार आहे. तर त्यामुळे बॅलन्स मेंटेन करणं हा महत्त्वाचा आहे, आणि तेच आजच्या तरुण पिढीनेही करणं गरजेचं आहे की. आणि जर तुम्ही कुठे चुकत नसाल, जर तुम्ही व्यवस्थित आयुष्य जगत असाल, तुम्ही खंबीर असाल, तर ठीक आहे, इट्स गुड फॉर यू. पण एवढंच की कायम एक स्वतःबद्दल मी काय म्हणतो, एक स्वतःचा एक सेल्फ टॉक जो म्हणतो तो खूप योग्य असला पाहिजे असं मला वाटतं. कारण की वी टॉक अ लॉट अबाउट सेल्फ टॉक, की आपण खूप स्वतःबरोबर वेळ घालवणं, आणि जे आत्ता पुष्कराज म्हणाला की आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यात ना आपण कुठे होतो, आपण हरवतोय असं एक ते फिलिंग येतंय, कारण की आपल्याला स्वतःबरोबर वेळ नाही मिळत आहे. आणि जरी वेळ मिळाला तर स्वतःबरोबरचे कन्व्हर्सेशन्स जे होत आहेत, स्वतःबरोबर जे आपण बोलतोय ते कदाचित आपल्या मनातले थॉट चुकीचे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, कारण की त्यावर आपण अभ्यासच केलेला नाहीये. तिकडे मनाचे श्लोक आपल्याला बेनिफिट करतात, कारण की ते मनाला सांगितलेले श्लोक आहेत, ते देवाला नाहीये. ते पूजात एक मनाशी तुम्ही बोलताय की मना हे कर, मना अशा अशा गोष्टी आल्या तर हे खंबीर राहू शकतोयस, इकडे कधी या गोष्टींचा, असे सगळे त्या ह्याच्यात. तर हे जर आपण रोज म्हणत राहिलो तर जेव्हा हा सेल्फ टॉक होतोय त्यावेळेला असं होतं आता संकट आलंय, मला कळत नाहीये काय करू, तर ते विचार ऑटोमॅटिकली आपले तोपर्यंत बिंबवलेले आहेत मनावरती, ते स्वतःला आधार देतात. तर ते कुठल्याही माध्यमातून होऊ दे, मग ते समर्थ विचारांमधनं होऊ देत, ते तुमच्या सायकोलॉजीमधनं होऊ देत, जर तुम्ही आपापला एक मार्ग निवडला असेल अँड दॅट इज बेनिफिटिंग यू, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. तर तो बॅलन्स शोधणं हा गरजेचं असं मला वाटतं. हो स्वीट. योगेश सरांना प्रश्न विचारायचा आहे. तुमचा आधीचा सिनेमा बाप माणूस, ओके, आणि त्यात हा नंतरचा बाप आणि हा लेक. सो मला असं वाटतं की तुमचं आणि तुमच्या वडिलांचं फार जवळचं नातं असं मला वाटतं. सो हे नातं या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं आहे का, किंवा हा सिनेमा करण्यापूर्वी तुम्ही असं काही डिसाईड केलं होतं की ह्या दोघांच्या लाईनने आपण या सिनेमाची सुरुवात करूया? नाही नाही, असं काही नव्हतं. बाप माणूसमध्ये छोटी मुलगी होती आणि तिचे वडील होते, आणि ह्या सिनेमामध्ये माझ्यासाठी 2 बाप कलाकार आहेत. सगळेच बाप कलाकार आहेत सिनेमामध्ये. आणि पण एक गोष्ट आहे की सगळं येऊन शेवटी थांबतं ते नात्यांवरती, आणि सगळं येऊन एका जागी थांबतं ते म्हणजे आपल्या कुटुंबाभोवती. आपली माणसं आपल्याबरोबर असणं यासारखी जगातली दुसरी श्रीमंती नाही. या सिनेमामध्ये हा बाप आणि हा त्याचा मुलगा हे एक कॉम्बिनेशन जरी असलं तरी पण ही गोष्ट नात्यांची आहे, आणि नात्यांमध्ये जे मतभेद आहेत किंवा काय म्हणत की विचारसरणीतलं अंतर आहे, ते अंतर सुवर्णमध्ये गाठू शकतं
आपण कुठेतरी एकमेकांना भेटू शकतो आणि ते संपू शकतो आणि चांगला नव्याने पुन्हा एकत्र येऊ शकतो. ह्या सगळ्याला जोडण्याचा प्रयत्न करणारा समर्थ विचार त्याच्याबरोबर समजून घेण्याचा समर्थ विचार ह्या सिनेमात तो मांडायला मिळाला. त्यामुळे बाप लेक माझ्याकडे आणि बाप लेक तिकडचे असे जरी असले तरी पण दोन्ही सिनेमांचा विचार वेगळा आहे. ह्या सिनेमामध्ये पूर्णपणे समर्थ रामदास स्वामी यांचा विचार हा आयुष्याशी कसा जोडता येईल, नातेसंबंधांशी कसा जोडता येईल, आपल्या रोजच्या जगण्यामध्ये कसा जोडता येईल, ह्या दृष्टीने हा सिनेमा आम्ही केला आहे आणि ह्या निमित्ताने यांचं एक वेगळं नातं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सिनेमाचे जे निर्माते आहेत त्यांच्याकडे हा कॉन्सेप्ट होता, जेव्हा त्यांनी तुमच्याकडे आणला तेव्हा तुम्ही तो क्षण काय होता की चला हा सिनेमा करूयाच आपण, अशा पद्धतीने हा सिनेमा आपण प्रेझेंट करू शकतो? रवींद्र पाठक सर मला भेटले, आमचे निर्माते आहेत, स्वतः रामकथाकार आहेत ते आणि त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत. तर ते जेव्हा मला भेटले त्यांनी कथा सांगितली की माझ्या डोक्यात अशी अशी कथा आहे आणि त्यांनी खूप दिवसांपूर्वीपासून ती लिहून 14 ठेवली होती. वर्षांपूर्वी वगैरे ती कथा लिहिली होती आणि त्यांनी त्यांच्यापर्यंत ती कथा चांगली लिहिली होती. पण जेव्हा त्याच्यामध्ये काम करायचं ठरलं तेव्हा त्यांचा एक शब्द होता, मी नेहमी सांगतो इंटरव्ह्यूमध्ये. ते म्हणाले की योगेश दादा, समर्थ माझे गुरु आहेत, माझे मायबाप आहेत आणि ही माझी सेवा आहे. पण मग आमच्या डिस्कशनमध्ये आणखी एक मुद्दा त्यांच्याकडचाच होता, मी मुद्दाहून हा मुद्दा सांगतो. ते म्हणाले होते की अर्जुनाला भगवद्गीता श्रीकृष्णाने रणांगणावर सांगितली होती, कर्मभूमीवरती. आपल्याला कुठेही असं आपल्याला सांगायचं नाही आहे की तुमची कर्म सोडा आणि अध्यात्माचा मार्ग पकडा. आत्ता तुम्ही जगत असताना तुमच्या आजूबाजूच्या संकटांवर मात करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी, तुमचं मानसिक स्वास्थ्य योग्य ठेवण्यासाठी तुम्हाला हे समर्थ विचार कसे मदत करू शकतील ह्या विषयावर मांडण्याचा प्रयत्न करू. आणि यातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान म्हणजे बैठक, समर्थांची बैठक. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी समर्थांची बैठक जी आहे ती होते आणि म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारची बैठक होती ही आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. तर ही बैठक धरून, समर्थ विचार धरून तो आजच्या जगण्यामध्ये कसा उतरवता येईल ह्याच्यावरती आम्ही खूप काम केलं. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट स्क्रिप्टवरती 6-7 महिने काम केलं आणि मग त्याचा एक स्क्रीन प्ले तयार केला. कारण काय, देवाचा सिनेमा म्हणलं ना की आपल्याकडे तो मेलोड्रॅमॅटिक होण्याचा किंवा तो एका सर्टन एजला टार्गेट करून करण्याचा विषय होऊ शकतो. आम्हाला तेच करायचं नव्हतं आणि आम्हाला कोणाला मुद्दामून असं सांगायचं पण नाही की हे बघा आम्हाला हे सांगायचं आहे, असं आहे नाही, तुम्ही शोधा, तुम्हाला सापडेल. सो जेव्हा आम्ही ही कथा डेव्हलप करायला सुरुवात केली रवींद्र पाठक सरांबरोबर, तेव्हा आम्ही हाच प्रयत्न केला की कोणाला सांगायला जायला नको, लोकांना बघू देत, त्यांना स्वीकारू देत. कारण ते महत्त्वाचं आहे. तुम्ही सांगितलं तर एखाद्या वेळेला ऐकून नाही, कदाचित पटलं तर स्वीकारतील. आणि आजची जनरेशन अशी आहे, त्यांच्या दृष्टीने ते स्वीकारू देत, तशा स्वीकारू दे, हे पद्धतीने, महत्त्वाचं आहे. अगदी त्यांच्या पद्धतीने. पण मग एवढं सगळं अध्यात्माविषयी आपण बोलतोय, पण तुम्ही तुमचे जे DOP आहेत त्यांना तुम्ही आब्राकाडाब्रामधून का घेऊन आलात असा मला प्रश्न पडलाय. कारण याच्यामध्ये काय माहिती का, मुळात प्लीज आमच्या प्रेक्षकांना त्याचं नाव सांगा, थोडं आमच्या प्रेक्षकांना थोडं रिकलेक्ट करायला लावतो की हे खूप उत्कृष्ट अभिनेते आहेत आणि आज ते ह्या सिनेमाच्या DOPच्या निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत. तुम्ही ह्यांना कसं बोलवलं आणि कुठून शोधून काढलं आम्हाला सांगा, कारण आम्हाला फार सरप्राइझिंग आहेत ते या सिनेमाचा एक भाग. मी या माणसामुळे अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात बदलल्या. त्या काय बदलल्या ते मी सांगत नाही, त्यानंतर बोलू. पण एक गोष्ट नक्की सांगतो, या आय हॅव चेंज. मी माझी भाषा बदलली, कारण तो LA ला शिकलेला आहे, लॉस एंजलिसमध्ये शिकलेला आहे. तर पण तो जेव्हा पहिल्यांदा आम्ही भेटलो आणि अगदी त्याला असं म्हटलं होतं की एक 15 मिनिट आहे ना, मी तुम्हाला गोष्ट ऐकवतो. आणि आम्ही आठवते मला पाऊण तास बसलो आणि आम्ही डिस्कस करत होतो आणि तो म्हणाला की मला या सिनेमामध्ये खूप पोटेन्शियल दिसतं आहे. मी खूप भीत होतो ऑनेस्टली. काय होतं, एखाद्या देवाचा विषय म्हणल्यावरती ना आपल्यालाच वाटतं की अरे आपण आजच्या लोकांना सांगायला जातो आहे, त्यांना पटेल का? आजचा देवाचा सिनेमा, देवाच्या विषयावरचा किंवा देवाच्या विचाराचा सिनेमा लोकांना पटेल का? DOP म्हणून याला पटेल का? असं मला सारखं वाटत होतं. तर जेव्हा मी त्याला भेटलो आणि त्याला मी सांगितलं, तो म्हणला अरे मला याच्यात खूप पोटेन्शियल दिसतं आणि आपण हे खूप चांगलं करू शकतो. आणि मला हे खूप भावलं. आणि मग नंतर आम्ही म्हणजे तोच सांगेन की आम्ही खूप काम केलं आणि तो खूप डेडिकेटेड आहे, खूप परफेक्शनच्या दृष्टीने काम करण्यासाठी खूप जास्त अग्रेसिव्ह पण आहे त्याच्या कामामध्ये आणि ते आम्हाला त्याची खूप मदत झाली.
आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे की हा विषय पोहोचवण्यासाठी मला तेवढाच चांगला एक दृष्टी देणारा कलाकार लाभला. हा मोठा कलाकार आहे, त्यामुळे ते फार नाही, तुम्ही महत्त्वाचं आहे. त्यांना सांगितलं असतं ना लगेच पिक्चर बनवतो तरी त्यांच्याकडे ती मॅजिकल स्टिक होती, त्यांनी लगेच बनवून दिला असता. नाही, पण ते काय होतं माहिती का, तेव्हा ते आबराकडाबरा म्हणाले, तो नाही, प्रॉब्लेम रिमसिम फट. मला. अतिजी मला सांगा की हे जे आमचे कलाकार आहेत ना, हे मराठीतले फार सॉलिड कलाकार आहेत, ही दोघं मंडळी. हो, सो ह्यांच्यासोबतचा तुमचा अनुभव कसा होता? कारण तुम्ही सुद्धा फार दिग्गज कलाकारांसोबत काम केलेलं आहे तुमच्या बालपणी का होईना. आजही तुम्ही क्लीन शेव केल्यानंतर अजूनही तेवढेच दिसता म्हणा. सेम सेम. तर मग असं नाही तुम्ही म्हणाल की अरे पुष्करच्या जागी मी करतो रोल, असं नाही झालं यांच्यावर मीटिंग झाल्यावर? नाही, असं नाही झालं. बिकॉज व्हेरी ऑनेस्टली हे खूप मोठे कलाकार आहे, हे नट खूप बेटर आहेत. आणि मला जी भाषा आणायची होती फ्रेममध्ये, जे आमच्या डिस्कशनमधनं झालं आहे, जे आमचे कॉन्व्हर्सेशन्स होते त्याच्यामधनं असं कळलं की आमच्या दोघांच्या आतमध्ये एक विश्वंभर आहे आणि एक सॅम आहे. आणि हे कॉन्फ्लिक्ट आमच्या दोघांच्या आतमध्ये लाईफ लॉंग असेल. आणि ते आम्ही मग ओके आता ही बाजू मांडायची, आता ही बाजू मांडायची आहे, आणि ते आम्ही करत गेलो. तर तेव्हा आम्हाला हेच दिसत होते, आम्हाला हाच सॅम दिसत होता, हाच विश्वंभर, हीच सावित्री. आणि हे कसे घेऊन येत आहेत. कधी कधी असं व्हायचं की ॲक्टर्स आणि काहीतरी एक रिहर्सल व्हायचं आणि आम्हाला कळायचं नाही 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 ते काहीतरी वेगळं आणतायत, आपल्याला अजून एक 2 पावलं पुढे चालायला पाहिजे, आपल्याला 2 पावलं मागे यायला पाहिजे, त्यांना ही स्पेस बनवायला पाहिजे. मग आम्ही परत रिअडॅप्ट करायचो आणि मग परत त्यांना ही स्पेस द्यायचो. हे फार म्हणजे एक डिरेक्टर एक DOP ह्याचं हे नाही आहे. आय थिंक इट्स अ कॉम्बिनेशन की केवढं ते जुळून आलेलं आहे. म्हणजे मला पुष्करच तुला मी ऑब्झर्वेशन तुला सांगतो की बघ, आपले जे दिग्दर्शक आहेत योगेशजी, म्हणजे तुझ्यामध्ये ते पाहायला मिळतात आणि ह्या भूषणमध्ये ते पाहायला मिळतात. काय वाटतं तुला याच्यावर? हे जुळून एकत्र येणं बघ ना, काहीतरी युनिव्हर्समध्ये घडलं असेल, एक प्रामाणिकपणे प्रयत्न असेल तो. तू म्हणला तसं विश्वंभर आणि सॅम दोन्हीमध्ये आहे. म्हणजे इतका मॅच्युअर DOP मी नाही बघितलाय. आणि मी हे आता कॅमेऱ्यासमोर नमूद करतो आणि मी अतिथला हे पर्सनली पण सांगितलंय की एस्थेटिक काम करणारे खूप अत्यंत चांगले DOPs आहेत माझ्याबरोबर काम करणारे. माझ्यापर्यंत कदाचित त्यांचं थॉट पोचलं नसेल. अतिथचं थॉट खूप इंटरेस्टिंगली माझ्यापर्यंत पोचला. मला दिग्दर्शन करायचं आहे. मी मुळात दिग्दर्शन करायला आलो होतो, पण मी अभिनय करायला लागलो. सो हा एक वाट एक वेगळीच मी धरली होती. तर मी दिग्दर्शन करणार आहे. आणि जेव्हा मी पहिली फिल्म करेन तेव्हा अतिथ माझा DOP असेल. क्या बात आणि आहे. हे मी त्याला सांगितलेलं आहे फोन करून. आणि इट्स नॉट बिकॉज ते जे ॲक्टरला लिबर्टी देणं. आणि भूषणनी खूप राईटली मेन्शन केलं आहे की ॲक्टर आणि DOPचं पण नातं त्याच्यामध्ये डेव्हलप झालं आहे, अगदी लहान मुलांबरोबर सुद्धा. फक्त आमच्याबरोबर असं नाही. तर कुठे काय करा की ही इतकं शिकण्यासारखी गोष्ट होती की तो आम्हाला सीन करू द्यायचा आणि तो जसं म्हटलं असं की ओके नाव द कॅमेरा विल ॲडजस्ट अकॉर्डिंग टू यू. हां, तर ती जी गोष्ट ना, कधी कधी असं असतं की इथे कॅमेरा आहे, इथे बघ तू काय करायचं ते कर, याच्या समोर काय असेल ते कर, मी ही लेन्स लावलेली आहे, मला हे असंच पाहिजे वगैरे. हे आय रिस्पेक्ट ऑल ऑफ देम. पण मला ही थॉट प्रोसेस सगळ्यात जास्त आवडली. आणि मला असं वाटतं की योगेश बेटर सांगेल, पण विश्वंभर म्हणून मला कास्ट करण्यामागे सुद्धा अतिथचा हात आहे. इफ आय एम नॉट रॉंग. योगेश प्लीज. मी सांगूच. सो पुष्कराज माझा खूप चांगला मित्र आहे आणि आम्ही खूप मस्ती करणारे माणूस आहोत दोघंही. अति मस्ती. पण वडिलांच्या भूमिकेमध्ये मी पुष्कराजला बघत नव्हतो. आणि पुष्कराजनी हा रोल कसा करणार? पुष्कराज इतका म्हणजे कमन. पुष्कराज म्हणजे धिंगाणा, पुष्कराज म्हणजे वादळ वारा. तर ह्याला एक संयमित भूमिका कशी द्यायची आणि तो दिसेल का? कारण मग एक आहे, मला हे माहिती आहे त्याला कुठलंही काम द्या, तो अभिनेता म्हणून ते नक्की साकारेल. म्हणजे 500% त्याच्याकडे अभिनेता म्हणून खूप भात्यामध्ये मान आहेत. पण तो सिनेमामध्ये, नाटकामध्ये गोष्ट वेगळी, सिनेमामध्ये जमेल का ते, होईल का ते? पण पुष्कराज याच्याबद्दल खूप आग्रही होता. एक मिनिट, त्याची कंटिन्युटी आहे आमच्या लोकमतची, ती त्याला मला द्यावीशी वाटते. चहा. तेव्हा त्याची चहा. वा, हे बघितलं हे हा संयम नाही. आणि
मला तर असं वाटतं तुम्ही त्याला कन्व्हिन्स चहा देऊनच केलात की अरे या सिनेमा नाही मी कन्व्हिन्स नव्हतो की पुष्कराजनी वडिलांची भूमिका करावी, अजिबात नाही. पण पुष्कराज हा मी जेव्हा जेव्हा त्याला भेटलो त्यांनी मला अख्खी स्क्रिप्ट पाठ म्हणून दाखवली, अख्खी स्क्रिप्ट 100 पानी. तो मोबाईलमध्ये सतत ती स्क्रिप्ट ऐकत होता. मग शेवटी असं झालं की काय करायचं, कारण हा आमचा पाऊण तास फोन व्हायचा आणि काय करायचं, पुष्कराज ऐकतच नाही यार, पुष्कराज ऐकतच नाही आहे, काय करू, त्याला वडिलांचीच भूमिका करायची. अतित म्हणलं आपण लुक टेस्ट करून बघूयात. म्हणलं अरे क्या फायदा अतित, म्हणजे आपण आता सिनेमा तोंडावर आला, मला वर्कशॉप घ्यायचे त्यात, नको असं काही. तो म्हणलं एकदा लुक टेस्ट करून बघूयात. आम्ही लुक टेस्ट केली आणि या पठ्ठ्याने जे काही नंतर मेहनत घेतली, आय वॉज स्पीचलेस. लुक टेस्ट झाल्यानंतर मी म्हणालो की नाही यार, हाच माझा विश्वंभर आहे. आणि काय आहे, भूषणच्या वडिलांची भूमिका होती, माझ्या हिरोच्या, म्हणजे जो हिरो आहे त्याच्या वडिलांची भूमिका. ते दोघं फिल्ममध्ये केमिस्ट्री म्हणून दिसत आहेत का, ते लोकांना पटतील का, या पलीकडे गेलो मी त्या लुक टेस्टनंतर. मला असं आलं की अरे नाही, हेच वडील आणि हाच माझा मुलगा फिल्ममधला, आणि हे होणार. आणि ह्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट लुक टेस्टनंतर अतिथनी मला ते कॅमेराचं जे काहीतरी ॲप असतं त्याच्यावर ते फोटो काढून दाखवले, त्या लेन्सनी, बघ हा क्लोज दिसेल, हा मिड क्लोज दिसेल, असं दिसेल, ये देखो ये अँगल ऐसा, वो अँगल ऐसा, असं करून आम्ही ते बघितलं. 2 रात्र मी त्याच्यावरती वेड्यासारखा झटलो. आणि पण पुष्कराजनी जे केलं आहे ते खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तो पुष्कराज ॲक्टर क्या खूप है, मोठा आहे. इस बात का क्या ये है, रहस्य क्या है कि आप किसी भी रोल में कैसे फिट बैठ जाते हो? नाही, मला नाही माहिती की काय काय त्याचं काय म्हणजे रहस्य मागच्या तुझ्या भूमिका आपण बघितल्या एवढा उत्तम भाई मधला त्याचं वेगळं कॅरेक्टर आहे हा, आणि ह्या सिनेमामध्ये एक प्रॉपर वेगळं कॅरेक्टर आहे. म्हणजे एक असंच आहे आणि एक नंतर बापरे असं होतं लोकांचे रिएक्शन्स. मला असंच आहे की आधी मला खूप वाटायचं की आपलं नाव लोकांना माहिती नाही आहे, आपण फक्त कॅरेक्टरनीच ओळखले जातो आहे, तर आपण आत्तापर्यंत काही केलं नाही वगैरे. या चित्रपटांनी मला सांगितलं की नको असं दे नाव, काय फरक पडतो, लोकांना कॅरेक्टर्स, लोकांना जर कॅरेक्टर्स आवडली त्या चित्रपटापुरतं, अरे छान होतं या कॅरेक्टरचं, कोण होतं हा, नाही पटतं ते झालं, काय गरज आहे नाव हे करायची. तर हे फार मला कळलेलं आहे. आणि मी फिट कसा होतो हे मला नाही माहिती. मला एवढंच माहिती आहे की मला हा प्रवास करायचा होता विश्वंभर बरोबरचा. मला हे द्वंद्व एक्सप्लोअर करायचं होतं त्याच्याबरोबरचं. म्हणजे मला असं वाटत होतं की मी मी साधी गोष्ट होती की मी म्हटलं की मी ऑडिशन देईन, वजन कमी करेन, मी तुम्हाला काही, म्हणजे मला त्याच्याबद्दल वजनही कमी केलंस तू या कॅरेक्टरसाठी? त्यांनी 12 किलो वजन कमी केलंय. हा, त्यांनी 12 किलो. मी म्हटलं पुष्कळ थोडेसे गाल पण मोठे दिसतात, आहे माहीत आहे, गाल पण मोठे दिसतात. किंवा तो म्हटला मी करतो ना, मी सगळं करीन, तुला काय पाहिजे ते सांग. आणि डेडिकेटेडली, म्हणजे तो मलाच वाईट वाटायचं की तू जेव ना, तू काहीतरी खाणार आहे. तो नाही म्हणला मी करतो, तुला पाहिजे तसं विश्वंभर मी तुझ्या स्क्रीनवर दिसणार. आणि त्यांनी केलं ते. कोण म्हणतं फक्त ग्लॅमरस मुलीच डाईट करतात, आमचा पुष्कराज सुद्धा करतो. नाही, मला गंमत वाटते, पण हे करणं मला असं दिसत होतं की मी जेव्हा गेलो त्या ऑफिसवर आणि मी जेव्हा त्यांना सांगत होतो की हे करायचं आहे वगैरे, आणि मला कास्टिंग कळलं आणि बाकी सगळ्या गोष्टी मला कळल्या, तेव्हा मी अतित आणि योगेशला काम करताना बघितलं. योगेश हा इतका मेहनत घेतो, इतका विचार करतो, इतकं जास्त काम करतो त्याच्या प्रोजेक्टवर, म्हणजे त्याचं नाव दिग्दर्शक म्हणून लागणार असेल किंवा नसेल, तो प्रचंड मेहनत करतो. हे मी बघितलेलं आहे गेली अनेक वर्ष. आणि हे अजिबात तो बोललाय म्हणून मी बोलतोय वगैरे असं नाही आहे. मी हे बघितलेलं आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्यांनी. भूषणला पण माहिती आहे, एव्हरी. आणि मी जेव्हा गेलो अतित जे बघतो, मी अतितला बघितलं मी काम करताना की हे असे विचार करतायत. आणि हे मी पिक्चर बघितल्यावर मला कळलं की कुठल्या, म्हणजे कॅमेऱ्यातनं कशी स्टोरी सांगितली जाते हे तुम्ही डेफिनेटली या पिक्चरमधनं तुम्ही आणू शकता. म्हणजे बऱ्याच ह्याच्यात होतं, फक्त एस्थेटिक्स नाही की एखादा अडकलेला माणूस असेल तर त्याचं काय करायचं, एखादा सुटलेला माणूस असेल तर त्याला कसं दाखवायचं. तुम्ही ट्रेलर जर परत व्हिजिट केला तर फ्रेम्स बघितल्या तर प्रत्येक फ्रेममध्ये काहीतरी एक गोष्ट आहे त्याची. त्या म्हणजे फक्त आमच्या यांनी नाही होत. मला पुष्कराज आठवणीने तो सीन मला सांगावासा वाटतो, तो शॉट सांगावासा वाटतो, तुझी
छोटा समर्थ जेव्हा ती खीर ठेवून निघतो ना, Correct. तो वाला शॉट, ब्युटिफुल शॉट ऑफ द ट्रेलर. करेक्ट. आणि असे तुला अनेक, मी हे प्रॉमिस करतो की चित्रपट बघितल्यानंतर योगेश आणि अतिथनी हे अत्यंत सुंदर पद्धतीने अचीव केलेलं आहे. आणि तर मी हे सगळं बघितलं आणि मला असं वाटलं की मला या चित्रपटाचा भाग व्हायचं आहे आणि मला विश्वंभरवर प्रवास करायचा आहे. मी योगेश ला म्हणालो आणि आमचे रवींद्र पाठक सर यांना म्हणलं की मुद्दा असा आहे की मी या चित्रपटात असलो तर मी विश्वंभर म्हणून असेन, नाहीतर मी तुमच्याबरोबर तरी असेन. म्हणजे माझा चित्रपट पूर्ण पाठ आहे. तुम्हाला काय काय मदत लागेल, काय वाटेल ते मी करायला तयार आहे. हे 2-2.5 महिने तुमचे आहेत. आणि ह्याच्यातले जेव्हा हे सगळं कन्व्हिन्स झालं अतिथनी, जेव्हा ते सगळं केलं आणि आणि आम्ही पहिल्या बोलण्यामध्ये आम्हाला कळलं की आमचे इंटेन्शन्स काय आहेत आणि आम्हाला का असं करावं असं वाटतंय. तो हट्ट नव्हता, तर मला असं होतं की हा प्रवास करणं गरजेचं वाटत होतं मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि असणं गरजेचं वाटत होतं इथे यासोबत. आणि योगेशला मी तेही म्हणलं होतं की नाही तुला वाटलं की नाही शेवटपर्यंत नाही वाटलं, नको घेऊ मला तू, पण मी आता या चित्रपटावर जोडला तुला गेलो. असेच करतो मी, तुझ्या सेटवरती थांबतो, पण मी तर आहेच. पाऊंड पॉईंट फोन आमचे हेच व्हायचे. वाईब जुळून आली होती या हे सिनेमासाठी. हो. कारण कसं ना, म्हणजे किती कमी वेळ आपल्याला दिसतं, कारण अदरवाईज इट इज व्हेरी कमर्शियल. तुम्हाला सतत ते बघायला की हे इथून इकडे असं हे करू तसं करू, इकडून पैसे, मग आपण तसं मार्केटिंग, तेवढाच विचार असतो. हे जे काम करत होते ना ते अद्भुत होतं. किंवा लहान मुलांचं वर्कशॉप बघितलं मी, ती लहान मुलं, त्यातलं इनोसन्स, त्या योगेश, आयान आणि श्रीजय आणि अभिज्ञाकडनं जे काढून घेण्याचा प्रयत्न करत होता, त्यांना जे समजत होतं, उमगत होतं, ते सगळंच शिकण्यासारखं होतं. बाकी या सगळ्या गोष्टी असताना मला असं वाटलं की या चित्रपटासाठी मी असणं खूप खूप जास्त गरजेचं आहे. आणि समर्थांची कृपा की ते न्याय शेवटी या सगळ्यामध्ये हे असतंच की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाही. तर ते काही प्रत्येकाला ते सगळ्यात सुख मिळेल असं नाही, पण या चित्रपटांनी समाधान मला नक्की दिलंय. आणि जावेद अख्तरांनी लिहिलेलं सुख हे अलग और चैन हे अलग, तर मला चैन हे जास्त महत्त्वाचं वाटत होतं. सो या. भूषण, मी मागासकडनं पाहतोय तुझ्या शर्टवरती तो घोडा आहे, त्याचं काय रहस्य आहे? याच्याशी काय रिलेटेड आहे का आपल्या सिनेमाशी? ट्रेलर पाहिलास तर तू विचारणार नाही. मग तू ट्रेलर पाहिला नाही. ऑनेस्टली ट्रेलरमध्ये असं येतं की सॅम इज अ डार्क हॉर्स आणि समहाऊ मला पण ते खूप कनेक्ट होतं आणि सॅमच्या कॅरेक्टरसाठी ते खूप ॲप्ट आहे. म्हणजे सॅमही ह्याच्यात आत्ता आपल्याला जसं काहीकांना असं वाटतंय की फक्त तो अध्यात्मापासून दूर गेलाय किंवा आईवडिलांशी तो भांडताना दिसलेला आहे म्हणून तो मार्गच हरवलाय, चुकीच्या मार्गीच लागलाय, असं नसून तो शेवटी या दोघांचाच मुलगा आहे, विश्वंभराचाच मुलगा आहे. पण आजची पिढी जी आहे की जे आपल्या आईवडिलांची जी पिढी होती त्यांनी ते आईवडिलांशी तेवढं फ्रीली कम्युनिकेट करू शकत नव्हते. जर काही गोष्टी, इमोशन्स काय होते ते सांगू शकत नव्हते. मग पुढची जी पिढी आली आहे की आता आपण बऱ्याच गोष्टी बोलतोय की नाही हे तुमचं चुकलं, या काही गोष्टी चुकीच्या होत्या, हा बदल गरजेचा होता, त्याच्यामुळे आज मी असा घडलोय, यामुळे या गोष्टी अफेक्ट झाल्यात आणि मी त्यावर काम करतोय, पण ही तुमचीही चूक होती. आधीची पिढी आईवडिलांना तुमची चूक होती हे म्हणणारं अजिबात नाही, आम्हाला सांगितलं ते आम्ही केलंय, पण का? तर ही पुढची पिढी जसं चेंज झाली आणि त्यातनं आपण बदल हा पुढच्या पिढीसाठी आणण्यासाठी पण ते करतोय की आपल्याला हील व्हायचं, कारण की पुढच्या पिढीपर्यंत हे जाऊ द्यायचं नाहीये. तर अशा ज्या गोष्टी होत्या त्या प्रवासातला हा सॅम आहे, त्याच्यामुळे तो योग्य मार्गानेच त्याच्या गोष्टी अचीव्ह करतोय. ती डार्क हॉर्स पर्सनॅलिटी त्याची आहेच की तो कोणाला तरी दाखवायला हे करायला, त्याच्यात ती हुशारी आहे, त्याला माहिती आहे तो काय आहे, तो तेवढाच कामही आहे, पण तो त्याच्या ध्येयामागे धावणारा आहे. आणि ॲट द सेम टाईम कदाचित बघून लक्षात येणार नाही, पण जे आपण म्हणतो की झाकली मूठ 1.25 लाखाची, तसा आहे तो की तो झाकून ठेवलेला अचानक आपल्याला दिसतं की आईला हे एक्सपेक्टेड नव्हतं, हा काय त्यांनी गणितं सगळी बदलली आणि काय करून दाखवलं. तर असा हा सॅम आहे आणि इतकं छान कॅरेक्टर पोर्ट्रे करायला मिळालं आहे. तो ओव्हरऑल जर्नीच खूप चांगली होती. म्हणजे ह्याच्यातनं बरंच शिकता तर आलं आहे आणि मेन सांगेन तर मी याआधी रोल्स बघताना ना खूप स्वतःला रिलेट करून शोधायचो की मी असतो तर काय केलं असतं, किंवा नाही मला हे माझ्या आयुष्यात असं झालं आहे. गेल्या काही प्रोजेक्ट्सपासून किंवा काही वर्षांपासून मी स्वतःला अलिप्त करू शकलो आहे
की झालं ना माझं आयुष्य, मी माझा त्याच्यावरती विचार करेन, मी का कसा घडलो, मला काय एक्सपिरियन्स आहेत, मला काय पुढे करायचं आहे, तो माझी जर्नी आहे. ही माझी जर्नी नाही आहे, ही त्या समर्थची जर्नी आहे. तो तसा का घडला असेल, त्याचं त्याच्या आईवडिलांबरोबर कसं नातं होतं, मग कदाचित अरे ओके इकडे जे वडिलांबरोबरचं नातं होतं ना, ते माझं एखाद्या भावंडाबरोबरचं नातं असेल, ते इकडे त्याचं वडिलांबरोबरचे कॉन्फ्लिक्ट आहेत. तर हे शोधणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळेच त्या रिलेशनमध्ये पण पोर्ट्रे करताना ना ती मच्युरिटी ऑटोमॅटिकली येते. म्हणजे आता शर्वरी तर इकडे आईच्या ह्यानी जेव्हा तो बघतो, मला आईच इमॅजिन करणं गरजेची नाही आहे माझी, मला जिकडनं प्रेम हवं आहे किंवा जिकडनं कोणीतरी समजून घेणारा हवं आहे ती व्यक्ती समोर दिसली पाहिजे. मग ती लहान मुलगी असेल कदाचित, पण त्या मुलीकडे ज्या ह्यानी बघतोय की हे भाव, ही काळजी ती दर्शवणं गरजेचं असतं. तसे ती नाती येऊन जातात आणि म्हणून मग ते त्याच्यातलं रिलेशन आपल्याला समोर येऊन जातं. पण अतिशय स्ट्रॉंग कॅरेक्टर आणि तेवढंच कदाचित म्हणजे मी ते शोधतच नाही खरं सांगायचं, मी असा आहे का, मी असा नाही आहे. आणि मला त्याची सगळ्यात मोठी पावती ही ना माझ्या आईकडून मिळते असं मला वाटतं, की जेव्हा ती एखादा चित्रपट बघते आणि जेव्हा मला म्हणते की असं वाटतं की पिक्चर बघतच नव्हते, तूच वाटत होतास मला, असं ती आधी बोलायची आणि मला त्याचा त्रास व्हायचा की का मी वाटतोय तुला, मी नाही वाटलं पाहिजे, पण मी कधी तिला बोलून दाखवलं नव्हतं. आणि मग नंतर एक एक रोल आणि काही काही चेंजेस ज्या होतात की अरे काय ना त्याचं कसं झालं ना, त्याचं काय चुकलं माहिती आहे का, तर हे त्याचं जेव्हा येतं तेव्हा लक्षात येतं ओ आपण जिंकलो इकडे, तिला तिचा मुलगा नाही दिसत आहे. आणि ते गेल्या काही प्रोजेक्ट्समधनं म्हणजे जुनं फर्निचर असेल किंवा माझं माझ्या आईबाबांबरोबरचं खूप छान नातं आहे. कॉन्फ्लिक्ट्स होते पण त्याच्यावर काम करून दोघांबरोबरचं हे इतकं छान गोड नातं आहे की आज वडिलांबरोबरचं कॉन्फ्लिक्ट होताना मला ती काळजीच नाही की माझे बाबा म्हणणार आहेत हां असंच बोलतो वगैरे, अजिबात नाही. ते समर्थची गोष्ट बघणार आहेत. हे खात्रीशीरपणे मी सांगू शकतो की ह्याच्यात त्यांना त्यांचं भूषण कुठेच दिसणार नाही, मला मीही नाही दिसत आहे. इवन तुम्ही जे बघाल काही नजरा आहेत वगैरे, ते की ज्या नजरेने तो काही काही जणांकडे बघतोय ते सगळं बदललेलं एक जाणवते की हा भूषण नाही. आणि ते मला स्वतःमधली एक ग्रोथ या ह्यानी जाणवते, कारण या आधी मी थोडं इन्फिरियर समजायचो स्वतःला. एक चांगले कलाकार समोर आल्यानंतर की काय बाप कलाकार आहेत ना, ह्यांच्यासारखं काम जमायला पाहिजे. योगेश इतके वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि हे त्यांनी मला, त्याचा इतका मोठा मित्रपरिवार आहे, त्यातनं हे त्यांनी मला सिलेक्ट केलं, तर आय शुड प्रूव्ह हिम राईट की बरोबर हां भूषणचं कास्टिंग ॲप्ट होतं, म्हणून ते यांनी काम केलं जायचं आधी. आत्ता या स्टेजला मी ते विसरून गेलो. आता मला खऱ्या अर्थाने इक्वालिटी कळली आहे. त्यामुळे यतीन सर असतील, राजन काका असतील, त्यांच्यावर आधी करण्याचं काम वेगळं, पण आता तो समर्थ म्हणून रिॲक्ट होतोय. इकडे त्यांचं एज, त्यांची प्रायोरिटी म्हणजे सिनियरिटी, त्यांचं ते वेगळं. जर मला पोर्ट्रे काय करायचं आहे त्या ह्यानी ते कॅरेक्टर जगणं एवढंच. कट झाल्यानंतरचा तो रिस्पेक्ट तो आहे. तर एखाद्या ठिकाणी जर गरजेचं नसेल तर ते नसणं, या गोष्टी जरा मला स्टेप बाय स्टेप शिकत गेलो. पण ते आत्ता या ह्याच्यात खूप छान रिफ्लेक्ट होतं आहे, कारण काय पूर्णपणे मी समर्थाचं कॅरेक्टर जगलो आहे आणि मी तेवढंच स्वतःला त्याच्यापासून म्हणजे मी डान्स केलं आहे, जो भूषण अजिबात नाही आहे. तोच डान्स मला परत करायला सांगा, मला जमणार नाही. पण ते गाणं बघा ना, बरं त्याच्यात तो सिगरेट ओढतोय, तो दारू पितोय, हे सगळं या गोष्टी मी करत नाही. ते सगळं तेवढ्याच कॉन्फिडेंटली आणि तेवढंच टीमनी मला शिकवलेलं आहे. कशी सिगरेट इकडे वाटत नाही आहे, तर त्या गोष्टी शिकवणं. कोणी शिकवलं तुला सिगरेट ओढायला? घेऊ शकतो का मी नाव? नाही. नको असो, बरेच जण आहेत आणि नाही ओढायची तेही बऱ्याच जणांनी शिकवलंय कसं त्या ह्याच्यात. पण मला इकडे प्रोडक्शनचं एक नमूद करायला आवडेल, कारण की आपण असा चित्रपट बनवतोय आणि त्याचबरोबर सिगरेट आणि दारूचे सीन्स असणार आहेत. तर या काही गोष्टी अशा आहेत की ते कट करण्यासाठी की हे चुकीचं आहे ते दाखवायला, आणि तेवढीच काळजी माझीही घेतली गेली होती की जर मी सिगरेट ओढत नाही तर मी म्हटलं होतं मग त्या सीन पुरतं तरी मला ते टबॅको आणि निकोटीन नाही इनहेल करायचंय, की किती असेल त्याची गरज नाही. तर त्या त्या सिगरेट्सही दुसऱ्या बनवल्या होत्या, ज्या नो निकोटीन नो टबॅकोवाल्या असतात, तर त्याप्रमाणे बनवल्या जायच्या सेटवरती. त्या सेटवरती बनवल्या जायच्या आणि त्या सिगरेट ओढलेल्या आहेत. किंवा जे दारूचे काही सीन्स असतील तर तीही नॉन अल्कोहोलिक हे असायचं. तर अशी काळजी घेतली गेली आहे. हेच कारण की आपल्याला दाखवायचं आहे की ओके हे सेलिब्रेशन वगैरे टू अ पार्ट ठीक आहे, पण त्याच्या आहारी जाऊ नये. सो ऑल इन ऑल इट्स खूप अच्छी फिल्म आहे खरं सांगायचं तर. म्हणून मी तो कायम बॅलन्सबद्दल बोलतोय, कारण आजकाल आपण हे बॅलन्सच शोधणं खूप गरजेचं आहे आणि वी ऑल आर ट्राईंग टू सर्च दॅट. तोच बॅलन्स या चित्रपटातही आहे. तर तो बॅलन्स बघण्यासाठी नक्की थिएटरमध्ये या. कुठल्या सिगरेट होत्या पुष्कराज? ओव्याच्या किंवा त्या आयुर्वेदिक असतात ना, तसं या पण नव्हत्या माझ्यासाठी. या त्या पाकळ्या आणि त्या दुसऱ्या पाकळ्या नुसत्या यायच्या, कारण काय त्याचं रोल केलं ते वेगळं वाटेल अजून, तर त्यामुळे म्हणून आम्हाला भूषणला बघून ओ वा असं म्हणावं वाटतं. वा. तू एवढ्या विनोद यासाठी हा प्रश्न होता. होय, कारण पाकळ्या असं नाही म्हणू शकत. आणि मला गरज वाटलं ओव्याची सिगरेट. बरोबर. आपल्या नाही एकत्र, हा पण
पण मलाही माहिती नव्हतं, म्हणजे सिरियसली माहिती नव्हतं. पण मला ना भूषण बद्दल एक फार कौतुक वाटतं की ना त्याला ना महाराष्ट्राचा लाडका लेक म्हणून डिक्लेअरच करा. तो इतक्या लेखाच्या विविध भूमिका इतक्या सुंदर पद्धतीने साकारतो ना. सर्व ते काय सांगशील तुझ्या लेखाच्या भूमिका साकारत असताना? नाही, ते मी जर सांगितलं तर चित्रपटात काय आहे तेच कळेल. त्यामुळे असा लेख हवा का नाही मी आता काहीच बोलणार नाही. ते लोकांनी चित्रपटगृहात जाऊनच बघावा आमचा पिक्चर आणि मग त्यांनीच ठरवावं की कसं वाटतंय. पण काम करताना मला आठवतं की पहिला सीन ज्या वेळेला आमच्या दोघांचा म्हणजे एकच सीन होता पण तो असा उत्कट होता, इंटेन्स सीन होता. तर त्याच्या वेळेला आम्ही दोघांनी तो रिहर्सल आमची चालली होती. एक रिहर्सल केली आणि मग टेक झाला. तर रिहर्सलच्या वेळेला पहिल्यांदाच आम्ही दोघं, तसं मी त्याच्याबरोबर आधी कधी काम केलं नव्हतं किंवा मी इंडस्ट्रीत खूप दिसत पण नाही, त्यामुळे त्याला अदरवाईज पण खूप भेटली आहे प्रत्येक वेगवेगळ्या फंक्शन्सना, असंही कधी घडलेलं नव्हतं. त्यामुळे समोरासमोर आल्यावर तो एवढा इंटेन्स सीन, आई आजारी आहे, तो भेटायला आला आहे तिला आणि असं सगळं. तर असं आम्ही एकमेकांच्याकडे बघत होतो. त्यांनी मला असं पोलाइटली विचारलं की एक आई म्हणून तू असं मला हात लावून हे करशील ना, म्हणजे चेहऱ्याला वगैरे गोंजारशील ना किंवा काय असं. म्हटलं हो हो, टेकमध्ये मी नक्की ते सगळं करीन. पण म्हणजे त्याला ती काळजी होती की त्याला वाटत होतं की अजून बॉन्ड दिसत नाही आहे किंवा काय असं आहे. आणि टेक आमचा मला नाही वाटत की आम्ही फर्स्ट टेकच फर्स्ट टेकच ओके झाला. म्हणजे त्याच्यात आम्ही इतकं, खरंच माझा मुलगा मला खूप दिवसांनी भेटायला आल्याचा फील माझ्याकडेही होता आणि त्याचंही आईविषयीची काळजी आणि माया त्याच्या डोळ्यातनं दिसत होती. ते आपोआप घडलं. पण मला वाटतं की तसं जमणंच म्हणून तुम्ही ॲक्टिंग करायला उतरता की ते जमणार असेल तरच तुम्ही ते करायला घेता. पण अशा उत्कट सीनमध्ये इंटरॅक्शन फार महत्त्वाची असते समोरच्याकडनं, नाहीतर एकतर्फी नाही होऊ शकत हे. त्यामुळे तुम्हाला जसं विचारलंस की हा मुलगा म्हणून कसा वाटला तुला, तर त्याचं उत्तर म्हणून मला ह्या सीनमध्ये असं द्यायला आवडेल की त्या डोळ्यामधनं खरोखरच ती माया इतकी बाहेर येत होती, म्हणून मी पण माझ्या डोळ्यातनं तशी माया देऊ शकले. सो ते मला करताना फार समाधान मिळालं. क्या बात आहे, क्या बात आहे. मला खरंच खूप आता पॉझिटिव्ह वाटायला लागलं माहिती आहे तुमच्याशी बोलून. पण आता ना मला तुम्हाला एक टास्क द्यायचा आहे. तर तुम्हाला प्रत्येकाला 2-2 मनाचे श्लोक म्हणायचे आहेत. माझी मनाच्या श्लोकांमधली आवडती ओळ किंवा श्लोक म्हणला तर मना सज्जना भक्ती पंथेचे जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. आणि सगळ्यात भावलेली ओळ, जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हा श्लोक माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मला वाटतं माझ्या आयुष्यात माझं हे सूत्र आहे जगण्याचं. क्या बात आहे. शर्वरीताई? मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. याच्यामध्ये अजून मनाच्या श्लोकामध्ये पुढे जे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये अतिरेक कुठल्याही गोष्टीचा टाळावा असं त्यांनी म्हटलेलं आहे रामदास स्वामींनी. आणि ते मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण काय आहे ना की जे आत्ता मगाशी आमच्या चित्रपटाविषयी यांनी सांगितलं की भूषणनी सांगितलं की बॅलन्स्ड लाईफ जगणं फार गरजेचं आहे. तर आत्ता सध्या खरंच असं झालं आहे की कुठल्याही गोष्टीचा खूप जास्त अतिरेक होतो आहे. मग सोशल मीडियावर सारखं दिसणं असेल किंवा कुठल्याही हाव असेल, मोह असेल मनामधला किंवा काय असं, तर तुम्ही बॅलन्स्ड राहणं, संतुलित मन ठेवणं हे इतकं गरजेचं आहे. तर हे रामदास स्वामींनी तेव्हाच लिहून ठेवलं आहे. आणि हे मला खूप कमाल वाटते की तेव्हा लिहिलेले श्लोक आजही मानवी भावभावनांचा जो काय गदारोळ किंवा कल्लोळ आतमध्ये आपल्या चाललेला असतो, तर त्याला हे लागू पडतातच. म्हणजे गोष्टी बदलत चालल्या, टेक्नॉलॉजी विकसित होती आहे किंवा काय होतं आहे, सगळं होतं आहे, पण भावना त्याच आहेत मानसिक, आणि त्यांचं संतुलन होणं याच्यासाठी हे श्लोक तेव्हा लिहिलेले आजही तितकेच, ज्याला म्हणू आपण आत्ताच्या काळाला रिलेव्हंट वगैरे आहे म्हटलं जातं. हां, सो ते तसेच आहेत. ते खूप महत्त्वाचं आहे. पुष्कराज? मला हे म्हणायला मला असं वाटतं की हे गरजेचं आहे. आणि आपापल्या देवाला हे आपण म्हणू शकतो. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदीन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे यावरिता, तुझ विणशिण होतो धावरे धाव आता. हे मला सगळ्यात जास्त वाटतं की प्रत्येकजण अचपळ मन माझे नावरे आवरिता, मन आवरत नाही आहे हे आत्ता सगळ्यांचंच आहे. आणि मन आवरत नाही म्हणून आपण
एक क्षण जरी मोकळा मिळाला, एकट्यात बसायला लागलं, तर आपण फोन हातात घेऊन पटकन काहीतरी स्क्रोल करतो, पटकन काहीतरी, कारण आपले विचार कुठेही जातात आणि आपण कुठल्या तरी मोठ्या दैवी शक्तीला त्याचा धावा करतो, की रामाला असेल किंवा जे जे कोणाच्या मनात जे असेल ते, की तू ये माझ्या मदतीला धावून मला शांत करायला. तर मला वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आजच्या काळात सुद्धा. आणि हे कुठलंही म्हणजे मला वाटतं की याच्यातनं कुठलाही द्वेष नाही आहे, धार्मिक मतभेद नाही आहेत. हे फक्त एवढंच आहे की तुम्हाला कशाची तरी गरज असते, तुम्हाला कुठल्या तरी अजून मोठ्या पॉवरची गरज असते, ते आहे. हा बात आहे. भूषण. सो मी सॅमच्या कॅरेक्टरमध्ये येऊन काही गोष्टी सांगू इच्छितो, कारण नक्कीच याप्रमाणे कॅरेक्टर्सचा अभ्यास आणि त्यानी आहेच. मी मगाशी म्हणालो तसं माझं शिक्षण कॉन्व्हेंटमधलं आहे आणि तोच बॅलन्स मेंटेन करतो. मनाचे श्लोक यांचा मेन अर्थ तोच आहे की मनाला काही गोष्टी समजवणं, व्यवस्थित काही गोष्टी सांगणं. तर आज माझे पाठ नाही आहेत मनाचे श्लोक, तर चुकीचा शब्द तोंडून जावा किंवा चुकीचा त्यातला अर्थ निघावा हे म्हणण्यापेक्षा अशी प्रार्थना, असे श्लोक जे खऱ्या अर्थाने मला बेनिफिट झालेत, त्याचं या माध्यमातून कोणाला त्याचा बेनिफिट झाला तर मला ते म्हणायला आवडेल. जे इंग्लिशमध्ये आहे त्याचं एक्झॅक्ट मराठी ट्रान्सलेशन जमलं तर आपण सबटायटल्समध्ये टाकू. त्याला सेरेनिटी प्रेयर असं म्हणतात आणि ती प्रेयर माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ती प्रार्थना खूप मनाची आहे. त्याला आपण मनासाठीच म्हटलेलं ह्यानी आहे. तर सुरुवात मी त्याचं जरी इंग्लिशमध्ये म्हणणार आहे ते डिअर माइंड अशाच ह्यानी करतो की डिअर माइंड, ग्रांट मी द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स बिटवीन द टू. सुपर. जय जय रघुवीर समर्थ. अतिथ सर. प्रभाते मणी राम चिंतित जावा, ते एक आदित जावा, ती एक आहे. पण आय थिंक सगळ्यात इंटरेस्टिंग मला जे वाटलं ते मूर्खाचे लक्षण आहेत. तोच एक मूर्ख. मला ते कॅरेक्टर शोधायला फार मदत झाली त्या गोष्टीची, की त्यांनी मूर्ख काय असतो हे एक्सप्लेन केलं आहे. आणि मला ते शेड शोधायला त्या कॅरेक्टरसाठी त्याच्यानी खूप मदत झाली. क्या बात आहे. मला एक सांगावं वाटतं, एक फार महत्त्वाचा मुद्दा अतिथी म्हणला. आम्ही समर्थांच्या वेगवेगळ्या साहित्याचा यावेळेला अभ्यास केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सुख करता दुःख अर्थ ही आरती म्हणतो, ही समर्थाने लिहिली आहे. दुर्गे दुर्गट भारी ही आरती समर्थाने लिहिली आहे. भीमरूपी समर्थानेच लिहिलं आहे. सत्राणे उड्डाणे मारुतीरायाची आरती, अशा अनेक आरत्या समर्थाने लिहिलेल्या आहेत. आपण त्या नेहमी म्हणत असतो, पण ह्यांनी लिहिल्यात का हे अनेक वेळेला आपल्याला माहिती माहिती नसतं. शंकराची आरती आहे, विठ्ठलाची, अनेक आरत्या. पण त्यामध्ये मूर्खाची लक्षणं समर्थांनी सांगितली. आणि ती मूर्खाची लक्षणं अशी आहेत की प्रत्येकाने स्वतःला चाचपडून बघितलं पाहिजे. तो एक मूर्ख म्हणून ते मूर्खाचं लक्षण संपतं, पण अशी अनेक मूर्खाची लक्षणं आहेत. अनेक करुणाष्टकं आहेत, जे साहित्य खूप विपुल आहे. म्हणजे त्या साहित्य म्हणून न म्हणता, मी परत म्हणतो लाईफ लेसन म्हणून त्याच्याकडे एकदा बघायला हरकत नाही, एकदा वाचायला हरकत नाही. वाटलं तर नक्की करा, काहीतरी सापडेल. हे मला नक्की सांगायला वाटतं. मूर्खाची लक्षणं आहेत, करुणाष्टकं आहेत, मनाचे श्लोक आहेत, दासबोध आहे. ह्याचा अभ्यास तर आत्माराम आहे, बरोबर ना? ह्याचा अभ्यास वाटला तर नक्की केला पाहिजे असं मला वाटतं या निमित्ताने. यानंतर मी तुम्हा सगळ्यांना एक एक वर्ड देणार आहे. त्या वर्डवरती तुम्हाला 1 मिनिटं बोलायचं आहे. 1 मिनिटं बोलायचं आहे. 1 मिनिटच. आम्ही खूप बोलतो सगळे, तर अंदाज नाही आला तुला. म्हणजे आम्हाला 1 मिनिटं चॅलेंज असं आहे की एका मिनिटातच बोलायचं, संपवायचं, बजर लावायला लागेल बाजूला तुला. दिग्दर्शक आणि डीओपी सुद्धा आहेत ना. सगळे तेवढंच अरे बोलतात. कट कधी म्हणू मी? सगळे तेवढंच बोलणार आहोत आम्ही. आमच्या प्रोड्युसर सकट सगळे उत्तम बोलतात आणि कमाल बोलायला आवडतं आणि तुम्हाला ऐकायलाही आवडेल. येस. पुष्करच, तुला पहिला शब्द आहे, तो शब्द आहे आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण वेळोवेळी केळं पाहिजे कारण भूक लागली आहे. पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण काय बोलतोय, आपण काय वागतोय, आपण काय करतोय याच्याबद्दल ह्याची सगळ्यात जास्त भीती वाटते आपल्याला, असं मला वाटतं. कारण आपण आत्मपरीक्षण केल्यानंतर ज्या चुका किंवा ज्या गोष्टी आपण करतोय त्या बरोबर नाही आहेत हे जेव्हा कळतं, तेव्हा ते फेस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण आरशात बघतो आणि तेव्हा आपल्याला कळतं की अरे आज पिंपलच आलाय किंवा अरे आज आपण नीट दिसत नाही आहोत. तसं आतमध्ये खोलात शिरल्यानंतर जेव्हा काही फ्लॉज दिसतात किंवा आपल्यातल्या कमतरता दिसतात, तेव्हा
आपल्याला त्याची भीती वाटते, पण ती भीती बाजूला सोडून त्याच्यावरती काम करता यावं अशी माझी इच्छा आहे माझ्या स्वतःबद्दलची. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही करा, पण आता केळं खाणार आहे मी. काय करायचं म्हणजे पुष्कराचं? बरं शरदताई, तुमच्यासाठी शब्द आहे साधना. साधना खूपच महत्त्वाची असते कुठल्याही गोष्टीतली असेल ती. म्हणजे माझं तर म्हणणं आहे स्वयंपाक जरी करायचा असेल तरी एक प्रकारे तुम्ही जर त्याच्यात तुमचं मन गुंतलं असेल तरच त्या पदार्थाला खऱ्या अर्थाने चव येते. तर साधना हा शब्द ज्याला आम्ही रियाज पण म्हणतो नृत्यामध्ये, तर तो मला खरं सर विचारलं तर परफॉर्मन्सपेक्षा प्रिय असतो. कारण साधना करताना तुमचा कोणत्याही जगाशी कनेक्ट नसतो. तुमचं जे काय काम चाललेलं असेल त्या कामाशी एकरूप होणं हे तुमच्यासाठी गरजेचं असतं आणि त्याला साधना म्हटलं जातं. कारण तुम्ही डिस्कनेक्ट होता पूर्ण जगाशी आणि नृत्यातनं तर ही अनुभूती आम्हाला सारखी मिळत असते. त्यामुळे मी तर भाग्यवान समजते स्वतःला की मला नृत्याची साधना करता येते अजूनही. आणि खऱ्या अर्थाने ते मेडिटेशनच असतं एक प्रकारे. कारण तुम्ही जेव्हा डिस्कनेक्ट होता मेडिटेशनला तुम्ही तेच करता की तुम्ही कुठलाही विचार मनामध्ये येऊ द्यायचा नाही, असं मनात ठेवूनच मन एकाग्र करता. आणि नृत्यातनं ज्यावेळेला आम्ही साधना करतो त्यावेळेला तेच तर आम्ही साधत असतो की जो ताल निवडलेला असेल त्या तालाच्या त्या पूर्ण आवर्तनामध्ये रममाण होणं आणि त्या तालामध्येच राहून ज्या गोष्टी सुचत आहेत, सृजनाची वाट सापडते त्या करत जाणं. मग त्या फुटवर्कमधनं असतील, अंगसंचलनातनं असतील किंवा काय. पण त्यावेळेला मला दिवसभरात मला आता जेवायला काय करायचं आहे किंवा मुलगा कधी येणार आहे किंवा काही अजून कुठे प्रोग्राम आला आहे तर आता काही बसवायचं आहे का, ह्याचा कुठलाच मी मनामध्ये विचार करत नाही. आणि मी पूर्ण त्या 16 मात्रा जर निवडल्या असेल तर त्याच्यात तल्लीन झालेली असते. आणि मला वाटतं त्याच्यामुळेच त्या साधनेचं फळ तुम्हाला असं मिळतं की ज्याच्यामध्ये कुठला पैसा प्रसिद्धी ह्याच्या पलीकडे ह्याच्या परे जाऊन एक आत्मिक समाधान साधना तुम्हाला देत असते. शर्वरी ते बोलत नुसतं ऐकत राहावं असं वाटतं ना? मी एक सांगतो आवाज? शर्वरीताई, नाचत असताना पण बघत बघत राहावं असं वाटतं. ती बोलत असताना ऐकत राहावं असं वाटतं. आणि ती अभिनय करतानाही ते बस बस, हे पेड प्रमोशन नाही आहे. हे पेड प्रमोशन नाही, हे खूप मनात आहे, मनात नाही. खरं तीही किती गोड बोलली ती. हो. शर्वरी ते लास्ट कधी रागवली होती सू? लास्ट आज सकाळी आज सकाळी पण असू शकतो. हो नाही नाही, रागवते मी, असं काही नाही. सुरात रागवली. नाही रागवते त्याच्याशिवाय अरे वा, शर्वरी ते रागात रागवते. वा, नाही नाही. आणि रागवते म्हणूनच काली माझी काली वाटू शकते, त्याच्यात शर्वरी दिसत नाही ना. क्या बात आहे, क्या बात आहे. सो नवरस, क्या बात आहे. भूषणला माझा प्रश्न, अनुभूती, अरे बापरे. प्रगती. हा नाईस ही मैत्रीण नाहीये कोणी भूषण आहे ना? मग तिच्याबद्दल मग नाही बोलू तिच्याबद्दल नाही शकत. बोलायचंय. हो, okay. सो ओके, प्रगती या शब्दावरती 1 मिनिटं बोलायला सांगितलंय. प्रगती ही आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची असतेच. फक्त प्रगतीचा मार्ग हा कसा आहे ते बघणं सुद्धा महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर प्रगती ही स्वतः बरोबर आधीच्या आपला जो प्रवास होता त्याबरोबर पाहण्यात यावी, तर आपल्याला आपली खरी प्रगती कळते. नाही इतरांची प्रगती आणि आपली प्रगती यामध्ये जर आपण कंपॅरिझन करायला लागलो तर आपल्याला लक्षात आपण कुठेतरी नाखुश असतो किंवा कधीही आपण समाधानी नसतो. पण स्वतःचा जर प्रवास आपण पाहिला तर आपल्याला आपली खरी प्रगती कळते. आणि ती जर होत नसेल तर त्याचा अर्थ हाच होतो की स्वतःवर काम करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर असं जर वाटलं की हो आपली टप्प्याटप्प्याने प्रगती होते तर तुम्ही व्यवस्थित छान मार्गावर आहात, त्याच मार्गावरती चाला, तुमच्या आयुष्यात प्रगती सगळी होईलच. आणि आमचा चित्रपट समर्थ 14 ऑगस्टला रिलीज होतोय, तर तो चित्रपटगृहात बघा आणि त्यांनी आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात प्रगती होईलच, पण त्याचबरोबर विचारांची प्रगती ही प्रत्येकाच्या मनात होईल. क्या बात आहे. कळलं सर, नट कसा निवडलाय जो त्याच्यामध्ये सुद्धा प्रमोशन करतो. मला अतिथ सरांना विचारायचं आहे, म्हणजे तुमच्याकडे पाहताना तुम्ही फार बोलत नाही, तर मौन ह्याच्यावर तुम्ही काय म्हणाले? 1 मिनिट सायलेन्स. एक कला आहे की कधी बोलावं कधी नाही बोलावं, कधी ऐकावं कधी नाही ऐकावं. आय थिंक हे सगळ्यांना जरा ज्या कुठल्या आयुष्यात ज्या कुठल्याही वेळेवर ते कळेल तेव्हा त्यांची प्रगती होईल इन सेन्स.
कधीकधी कॅमेराच्या डोळ्यांनी बघायला गेलं तर कधीकधी कॅमेरा न हलणं हे मौन आहे माझ्यासाठी. कधीकधी एका ॲक्टरला ती एक जागा देऊन ठेवणं हे एक मौन आहे, की मी काही करत नाही आहे, तुम्ही तुमचं करा, मी फक्त बघतोय तुमच्याकडे. कधीकधी लाईटनी न असणं आणि मग काहीतरी होणं हे एक मौन आहे. तर हे एक लेअर येतं कधीकधी आपल्यामध्ये जेव्हा आपण ही सिनेमामध्ये, स्टोरीमध्ये, कॅरेक्टरमध्ये आपण हरवतो, तेव्हा हे काय काय गोष्टी शोध आपल्याला येतात त्याची. अँड आय थिंक तीच मजा आहे. क्या बात आहे. हे सगळं ना सर अवघड शब्द म्हणजे द्यायला अवघड शब्द मला ह्यांच्या तोंडून ऐकताना असं एकदम वाटलं, किती गोंडस. अरे काय तेच होतं ना की जरी भाषेमध्ये जरा ऍक्सेंट असला तरी पण ते ऐकायला खूप गोड असतं हे पण नक्की. तुम्ही खरं सांगा यांच्याकडून काय शिकलाय तुम्ही, जे आम्हाला म्हणजे प्लीज आज एक्सक्लुझिव्हली फक्त लोकमत फिल्मीवरती आम्हाला ऐकायचे. मी काय शिकलोय हे तर नक्की सांगतो. मी एक शिकलोय की नेवर गिव्ह अप, ट्राय फॉर द बेस्ट टिल द लास्ट ब्रेथ. अनेक वेळेला असं व्हायचं की अरे आत्ता हे करायला पाहिजे, नाही करते, अच्छा करते, हे अजून थांबूया थोडंसं, हरकत नाही, थोडं पुश करून बघत. स्वतःला थोडंसं पुश करणं ही खूप मोठी ताकद आहे. अनेक वेळेला असं होतं ना की अरे आता ह्या वेळेत होईल का, हे नाही होणार आणि चांगलंच करू. ते पुश करणं देणं स्वतःला, ते मी ह्याच्याकडनं सगळ्यात महत्त्वाचा जर गुण घेतला असेल तर मी अतीतकडनं तो घेतला आहे की स्वतःला पुश केलं पाहिजे, स्वतःच्या बाउंड्रीज थोड्याशा एक्सटेंड करायचा प्रयत्न केला पाहिजे. सो अतीतकडनं मी ही गोष्ट नक्की ही एक चांगली गोष्ट. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे कुठला ॲक्सेंट शिकलाय तुम्ही त्यांच्याकडून? ॲक्सेंट वाईज म्हणजे ना आमचे बरं ॲक्टर्स ना पण काय शर्व ते वाक्य होतं ते कॅन आय हां म्हणजे ॲक्टर्स ना जर मार्कवरती ॲक्टर उभा आहे आणि त्यांना सांगायचं की थोडंसं लाईट ॲडजस्ट करायचं आहे तर तो जायच्या आधीच म्हणतो शर्वरी ताई कुड आय सॉरी कुड आय ट्रबल यू फॉर अ मुमेंट. आणि मग काय म्हणजे ट्रबल म्हणजे आता काय ट्रबल ना, पण आपल्याला सगळ्यांना अशी सवय ना की अभि वो सीन नाही हो रहा आपण तो है, शब्दच लगेच मोठा करतो. 2 तासांनी तुझं सीन होणार आहे असंच तो असतं शब्द ना. जस्ट थोडंच तुम्ही इथून 2 राईटला या. अच्छा ओके ट्रबल ओके. आणि आमच्यासाठी म्हणजे असे अनेक ॲक्सेंट मी शिकलोय. हे ना आणि मला जाम भारी वाटलं त्याचं. म्हणजे खरं तर हे शिकण्यासारखं आहे सगळ्यांनी. आणि हे आपल्याला आत्ता नक्कीच मजा वाटते, पण ते इतकं छान वाटायचं कारण हे करत असताना नाही नक्कीच, कारण तिकडे जो तो काम करत असताना एका वेगळ्या मूडमध्ये आहात, प्रत्येकाचं काही काही थॉट्स वेगळे असतात. ते ब्रेक करत असताना तो जेवढं पोलाइटली आणि जवळ येऊन, मी एक चित्रपट केला होता काही वर्ष आधी, नशीबवान की गोविंद नेहलानी सरांनी तो चित्रपट केला होता आणि ते DOP पण होते आणि त्यांनी डिरेक्टसुद्धा केली होती ती फिल्म. ते जिकडे कॅमेरा असेल, जरी वर कुठे लांब असतील तरी ते आर्टिस्टच्या जवळ यायचे आणि तेवढंच रिस्पेक्टफुली व्यवस्थित सांगणं हे इतकं छान होतं की त्यांना खूप इझी होतं माईकवरती तिथल्या तिथे बोलून सांगणं, पण हे कम्युनिकेशन अँड इट मॅटर्स. त्या वेळेला त्या थॉटमध्ये राहणं, तो एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवणं, आणि ते या सेटवरती नक्कीच त्याची अनुभूती झाली. आणि त्याचबरोबर ना परत मला सांगायला आवडेल की आत्तापर्यंत आपण केमिस्ट्री म्हणताना 2 ॲक्टर्समधली केमिस्ट्री काय म्हणतो, आई मुलाची असेल, वडिलांची मुलाची असेल, मग डिरेक्टर आणि ॲक्टरची एक केमिस्ट्री चांगली असली पाहिजे, त्याचबरोबर डिरेक्टर DOPची केमिस्ट्री असली पाहिजे. पण या चित्रपटामुळे मला DOP आणि ॲक्टरची केमिस्ट्री काय ते कळलं आणि तो थ्रूआउट. कारण की आज इथे आम्ही पात्र आहोत, डिरेक्टर आहे, DOP म्हणून नुसतंच नाही, तर हे अजून एक कॅरेक्टर आहे फिल्ममधलं खूप महत्त्वाचं, तो कॅमेरा. कारण काय तो आमच्याबरोबर त्या कॅरेक्टरप्रमाणे तो कॅमेरा वागलेला आहे. तर हे समीकरण इतकं छान लक्षात आलं आहे अतीतमुळे, आणि ते या पुढेही पुढच्या प्रवासात अतीत असेल तेव्हा तर नक्कीच होईल, पण इतर प्रवासात सुद्धा कॅरी फॉरवर्ड नक्कीच होणार आहे. सो थँक्यू फॉर दॅट अतीत. मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही कोकणात शूट करत होतो. खूप छोटी गोष्ट आहे पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. माझी छोटी मुलगी आहे 5.5 वर्षाची आणि तिचा फोन येतो रोज वगैरे वगैरे. तर तो मला म्हणला व्हॉट आर यू मिसिंग हिअर. म्हणलं अरे ऑफकोर्स ओवी नाही आहे ना इथे. ओके. आणि दुसऱ्या दिवशी सेटवरती सकाळी तो जो कॅमेरा असतो त्या कॅमेराला त्यांनी ओवी असं नाव दिलं होतं. आणि तो म्हणला अभी ओवी तुम्हारे साथ है, तुम जो भी कर रहे हो ओवी देख रही है ना, तो अभी प्रॉब्लेम क्या है. आणि माझ्याबरोबर मी जितके ते शूट करत होतो माझी ओवी कॅमेराच्या रूपाने माझ्याबरोबर होती. हे किती मोठी गोष्ट आहे.
इट्स इट्स It's- इट्स it's- इट्स ॲब्सोल्युटली अमेझिंग अमेझिंग. इट्स ॲब्सोल्युटली अमेझिंग आणि हे खूप शिकण्यासारखं म्हणजे लाईक आय सेड की हे कौतुक नाही पण सगळ्यांना हे पटेल की इतकं छान पद्धतीने कारण इतकं भूषण म्हणलं असं की इतकं तणतण असते इतका आपण घरापासून लांब असतो त्यासाठी जे केलं ते किंवा हे दिस जेस्चर म्हणजे ती मजा करायचे लोक किंवा मजा करतो आपण पण असं कुड आय ट्रबल यू फॉर अ मोमेंट इज सच अ स्वीट जेस्चर नाहीतर ह्याची सवय असते ए येलो शर्ट इधर आगे 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 आपल्याला काय करतोय आगे 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 इधर 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 लेना लाईट हे का करायचं हे सगळं का करायचं आपण एकमेकांची सगळ्यांनीच म्हणजे असं नाही आणि तो सगळ्या माणसांची म्हणजे तो कुठलाही काम करत असलेला माणूस असेल तो त्याच पद्धतीने पोलाइटली बोलायचा हे मी सांगतो तिथबद्दल आणि मला विशेष लोकमत फिल्मीचे आभार मानायचे आहेत की DOPला तुम्ही इन्व्हाइट केलं ते कारण हे खरंच, खूप खरंच. महत्त्वाचं खूप आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण सिनेमा बनवताना फक्त आम्ही दिसतो पण आमच्या मागे 100 लोक काम करत मला असतात दाखवणारा माणूस तो आज समोर आहे दाखवणारा आपल्या. माणूस समोर आहे आणि माझी इच्छा आहे सागर मी तुला हे रिक्वेस्ट करतो की पुढे असे अनेक इंटरव्ह्यू आहेत जिथे टेक्निकल टीमला बोलवलं की आमचं साऊंड डिझाईन असेल गणेश फुके किंवा लोकांना साऊंड डिझायनिंग वेगळं असतं म्युझिक वेगळं बॅकग्राऊंड म्युझिक वेगळं असतं गाणी वेगळी असतात DOP जे काम करतो ते लेखक स्क्रीन प्ले मेकअप कॉस्ट्युम हे सगळे वेगळे डिपार्टमेंट्स आहेत ते एकत्र येऊन एक सिनेमा घडवतात हे कळणं याचं लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे अजूनही लोकांना साऊंड म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक ना असं वाटतं तर तसं नाही आहे साऊंड हा वेगळा एक डिपार्टमेंट आहे म्युझिक हे वेगळं बॅकग्राऊंड म्युझिक वेगळं डिपार्टमेंट आहे कॉस्ट्युम्समध्ये वेगवेगळे प्रकार असं मेकअप डिपार्टमेंट्स वेगळी आहेत कॅमेरामॅन DOP फक्त काम करत असताना तो जे ज्या गोष्टी करतो त्याही वेगळ्या आहेत म्हणजे लाईटिंगपासून ते विचार करणं त्याबद्दल ते असेल नुसतं दाखवणं म्हणजे आता काय झालंय फोन कॅमेरामुळे ना सगळं ना इतकं सगळं इझी वाटतं उसमें क्या है ऐसे उठाने का और ऐसे लेने का शॉट हे नाहीये चित्रपट बनवताना हे नाही उपयोगी पडत आणि त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते किंवा अजूनही तो करतोय काम पूर्वी जेव्हा म्हणजे मॉनिटर जेव्हा नव्हता तेव्हा खरोखर DOPला देव म्हणायचे की बॉस ती जेव्हा प्रिंट डेव्हलप होऊन येईल तेव्हा आपल्याला पाहायला मिळायचं की बॉस असा सिनेमा शूट झालाय अजूनही चांगल्या DOPना दिवस मानलं पाहिजे हो आणि आता हे मांडलं पाहिजे कारण नौकीची आता पिढी आपण बघतो ना ती खरोखर अरे ओके कॅमेराला की जसं तू म्हणालास मोबाईलच्या याच्यावर हा मी आता काल मला एका म्हणजे आमचा रायटर मित्र आहे मानस तो म्हणत होता की तो ॲड एजन्सी वगैरे झालं तो म्हणला की आता ते लिहून नाही लिहायला नाही म्हणतात ते म्हणतात की AI से कर केलं तर हे ठीक आहे आता ते जे काही पुढे आपण ज्याला आपण प्रगती म्हणतो तसं होत राहणार आहे पण त्या सगळ्यामध्ये टिकून एखादा माणूस असा काहीतरी विचार मांडतो हे करतो हे फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही याच्यात म्हणजे मला खरोखर आनंद झाला या इंटरव्ह्यूचा या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि अर्थात तो त्याचं गोडवा आहे त्यामुळे ते झालंय पण थँक्यू सो तुमच्यासोबत ह्या गप्पा मारून आणि एकंदरीत तुमच्यासोबतचा हा अनुभव आणि अनुभूती मला जी मिळाली त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्हाला 14 ऑगस्टसाठी या सिनेमाच्या निमित्ताने तुम्ही आज इकडे आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आमच्या प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा हा सिनेमा नक्कीच ठरेल आजच्या पिढीसाठी सुद्धा आणि पुढच्या काही पिढ्यांसाठी सुद्धा असं मी खऱ्या अर्थाने इकडे सांगतो तुम्हाला सगळ्यांना आता तारीख पाठ झालीच असेल 14 ऑगस्ट 15 ऑगस्टचा एक दिवस आधी सुट्टीचा दिवस आहे 15 ऑगस्टच्या एक दिवस आधी समर्थ हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येईल कदाचित फार जवळ नसेल कधी लांबचे स्क्रीन्स असतील कधी ऑड स्क्रीन्स असतील पण तरीही चित्रपटगृहात जाऊन प्लीज 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 चित्रपट बघा तुम्हाला जे काही तुम्ही एफर्ट्स घ्याल लांब थोडा प्रवास कराल असं वाटलं तरीही त्याचं चीज नक्कीच होईल तुम्हाला एक छान चित्रपट सहकुटुंब बघता येणार आहे तो चुकवू नका नक्कीच तेवढे एफर्ट्स घेतलेले आहेत की एक छान चित्रपट मोठ्या पडद्यावरती बघितल्यानंतरचा तुम्हाला आनंद मिळावा यासाठी सगळ्या टीमनी खूप मेहनत घेतलेली आहे ती मेहनत तुमच्यापर्यंत नक्की पोचेल त्यामुळे 14 ऑगस्टपासून थांबू नका की पुढच्या आठवड्यात बघू त्याच आठवड्यात त्याच विकेंडला समर्थ हा चित्रपट नक्की बघा जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद